हिलिंग हे फक्त जे लोक मेडिटेट करतात, जे लोक खूप साधना करतात त्यांच्यासाठीच आहे. बट हा गैरसमज आहे. 6 महिने ट्रीटमेंट आहे, रिकव्हरी टाईम. जर तुम्ही सोबत हिलिंग केलं तर तेवढाच रिझल्ट तुम्ही 2 महिन्यामध्ये पण आणू शकता. ऊर्जा एक्झिस्ट डेफिनेटली करते आणि त्या ऊर्जेचा वापर करून आपण एकमेकांना हील करू शकतो. प्राणिक हिलिंगमध्ये सुरुवातच होते खराब ऊर्जा काढण्यापासून. त्याच्यामुळे साईड इफेक्ट होतच नाही. स्मोकिंग असो किंवा अल्कोहोलिझम असो किंवा शॉपिंगचं पण ॲडिक्शन असतं. TV, व्हिडिओ गेम्स. आमच्याकडे आता छोट्या छोट्या मुलांच्या केसेस येतात की लहान पोरं आहेत की व्हिडिओ गेम नाही मिळाला म्हणून खूप एक्स्ट्रीम स्टेप्स घेतात, राईट. तर ह्या सगळ्यांवरती उपचार होऊ शकतो. म्हणजे कोणीतरी गेला जवळचा व्यक्ती, तो खूप मायूस आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला पॉझिटिव्ह राहा, इट्स व्हेरी टफ, म्हणजे खूप टफ आहे. त्यावेळेस हिलिंग हेल्प करतं. तर प्राणिक हिलिंगनी रिलेशनशिप हिलिंग पण होतं. म्हणजे आम्ही डिवॉर्सपर्यंत आलेल्या केसेसमध्ये हिलिंग करून आज ते दोघं मिळून बिझनेस करतायत. तर आपल्याला मिठाने आंघोळ सकाळ संध्याकाळ 2दा आणि अमेझिंग रिझल्ट्स. मग आपण जर त्या व्यक्तीचं हिलिंग करतोय तर मग त्याचे कर्म आपल्याकडे येतील का? तर विजय सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तुम्ही नेमकं काय करता. ओके. प्राणिक हिलिंग हा शब्द, प्राणिक हिलिंग म्हणजे प्राणशक्ती वापरून उपचार. या फील्डमध्ये मी आता गेली 15 वर्ष काम करतो आहे. आणि याचा उपयोग स्वतःच्या हेल्थसाठी, इमोशनल हेल्थ किंवा मेंटल हेल्थ म्हणू आपण त्याला, त्याच्यासाठी, सोबतच बिझनेस, सक्सेस, प्रोग्रेस इन लाईफ, सोबतच एका बिझनेससाठी किंवा प्रिमायसेससाठी त्याची एनर्जी कशी आपल्याला चेंज करता येईल, अपग्रेड करता येईल, सो दॅट आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस मॅनिफेस्ट होईल, शांती मॅनिफेस्ट होईल, पीस पण राहील ॲट द सेम टाईम, आणि हार्मनी लोकांमध्ये जे लोक तिथे काम करत आहेत किंवा राहत आहेत त्यांच्यामध्ये हार्मनी. तर ह्या सगळ्या विषयाला धरून प्राणिक हिलिंग काम करतं. आणि या फील्डमध्ये आता मी 15 वर्षापासून हजारो लोकांना मी ट्रेन पण केलं आहे. म्हणजे मी फक्त हिलिंग करत नाही तर हिलिंग शिकवतो पण, आणि सोबतच हिलिंग पण केलं आहे. ओके. पण मग तुम्ही जे सांगितलं समजा प्राणिक हिलिंग, आता हा जो शब्द आहे ना, मी फर्स्ट टाइम ऐकतोय. ओके. आणि माझ्यासोबतच म्हणजे बरेच असे लोक असतील की ज्यांनी हा फर्स्ट टाइम ऐकलाय, कारण आपल्याकडे एवढं काही नाहीये याच्याबद्दल. करेक्ट. तर ते एक्झॅक्टली काय असतं? ओके. गमतीचा पार्ट म्हणून आधी जेव्हा फोनवरती बोलायचो आम्ही प्राणिक हिलिंग, तर लोक ऐकायची प्राणिक हिलिंग. प्राणिक सो हिलिंग हा इंग्रजी शब्द, हिलिंग म्हणजे उपचार, राईट. प्राणी हा प्राणिक हा शब्द येतो प्राणा या शब्दापासून. प्राणा म्हणजे ऊर्जा शक्ती. आपण म्हणतो ना, कोणी जेव्हा जगातून गेलं तर प्राण हरपले. म्हणजे प्राण जोपर्यंत आहे, प्राण म्हणजे ही ऊर्जा जी आपल्याला, आत्मा नाही म्हणू शकणार, जी ऊर्जा जी आत्माला सोबत ठेवत आहे. म्हणजे आत्मा इज अ ड्रायव्हर, ज्या आपलं शरीर आपली गाडी आहे, तर युनिट फ्युअल इज प्राणा. म्हणजे आपण ड्रायव्हर किती चांगले असो, गाडीत पेट्रोल नाही तर गाडी चालणार नाही. तसं प्राणा गरजेचं आहे. प्राणा नसला तर सोल किंवा आपण आत्मा म्हणून ते शरीरात राहू शकत नाही. एनर्जी. ओके. सो व्हायटल एनर्जी, लाईफ एनर्जी, जीवन आहे. तर आता ह्या गोष्टीबद्दल हजारो वर्ष आधी पण लिहिलं गेलेलं आहे. आभा मंडळ किंवा आभा हा शब्द वापरला जातो ऑराला. बट मॉडर्न सायन्स या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही. म्हणजे आपण बघतो की जे जुने गणपती वगैरे देव असायचे त्यांच्या भोवती एक वलय काढला जातो. वलय एक्झॅक्ट वर्ड. तर तो वलय म्हणजे काय, जर ऊर्जा, आणि ती सगळ्यांचीच असते. बट ही गोष्ट सायंटिफिकली प्रूव्हन नव्हती. बट नंतर मिस्टर आणि मिसेस किर्लिन यांनी किर्लियन फोटोग्राफी काढण्यात आली, म्हणजे ॲक्सिडेंटली डेव्हलप झाली. त्या फोटोग्राफी मार्फत एखाद्या व्यक्तीचा जर पिक्चर घेतला तर व्यक्ती दिसत नाही, बट त्याच्या सभोवताल ऊर्जा दिसते. मग त्यांना हे कळलं की हे नेमकं काय आहे दिसतंय, बिकॉज ॲक्सिडेंटली डेव्हलप झालं होतं ते. ओके. म्हणजे उद्देश नव्हता की याचा पिक्चर घ्यायचा वाराचा किंवा ऊर्जा शहराचा. मग त्यानंतर काय झालं की त्यांनी त्याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केली, आणि मग त्यांना नाव दिलं बायोप्लाझ्मिक बॉडी, इंग्रजीमध्ये. बायोप्लाझ्मिक म्हणजे काय, बायो म्हणजे लाईफ, जीवन, प्लाझ्मा इज चौथी अवस्था पदार्थाची. तर हा एका टाईपचा प्लाझ्मा आहे, बट त्याच्यामध्ये जीवन आहे. आणि ह्या गोष्टीला भारतीय संस्कृतीमध्ये कितीतरी वर्षापासून प्राण किंवा प्राणा ह्या शब्दाने उल्लेखला जायचा. मग तो प्राण आपल्या शरीरामध्ये असतो. मग कलेक्टिव्हली आपल्या शरीरात जेवढाही प्राण आहे त्याला आभा मंडळ किंवा वलय हे शब्द वापरले जातात. तर हा काही विषय नवीन नाही आहे, बट नाविन्य रूपाने सायंटिफिकली हा विषय आपल्यासमोर मांडण्यात येत आहे आता. आणि त्याचा वापर असा साधी गोष्ट, नजर काढणे, आपण हे सगळ्यांनीच बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि ते आपल्या आजीनी कधी ना कधी आपण घरात काढतोच. तर नजर काढताना जर बघितलं तर टच केलं जात नाही, राईट. ते सॉल्ट वापरलं जातं, पदर असतो आईच्या पदराने म्हणा, झाडू आपण यूज करतो, चामड्याची वस्तू विस्तवाने, चामड्याने किंवा मिठाने काढला जातो. टच केलं जात नाही. म्हणजे टच न करता, स्पर्श न करता
हिलिंग करणे, उपचार करणे ही काही नवीन गोष्ट नाही आहे. हे आपल्याला माहितीच होती, बघितलं होतं. पण त्याचा जो उपयोग आहे तो फक्त कुठपर्यंत मर्यादित राहिला, आज बरं नाही वाटतंय, कुठून तरी जाऊन आलो, त्याच्यानंतर छोट्या मुलाची तब्येत बिघडली, एवढंच. आपण त्याला त्या टेक्निकला, त्याच जे त्याचे प्रयोग होते त्याचा उपयोग आपण ताप कमी करण्यासाठी किंवा इन्फेक्शन कमी करण्यासाठी किंवा अर्थरायटिसची ट्रीटमेंट करण्यासाठी हा विचारच नाही आला. एवढं मोठ्या लेवलला कोणी विचारच नाही केला. कारण की त्याच्या मागचा सायन्स काय, त्याच्या मागचं विज्ञान काय ते माहिती नव्हतं. आपण आर्ट फॉर्ममध्ये आले थेरपी. म्हणजे माझी आजी अशी करायची म्हणून असं करतोय, त्यांची आजी करायची म्हणून ते करायचे, असं परंपरेनुसार आलं. सायंटिफिकली त्याच्या मागचं कारण काय आहे त्याच्यावरती प्रॉपर पाहिजे तसं विश्लेषण किंवा संशोधन दोन्ही झालेलं नाही. तर मास्टर चॉकॉक्सी फिलिपिन्सचे होते, पण ते भारतात येऊन जगभरात त्यांनी ट्रॅव्हल केलं. तुम्ही बघाल तर इजिप्तमध्ये पण ह्या प्रकारची सुरुवात केली. ही मास्टर चॉकॉक्सी म्हणजे ते प्राणी हिलिंगचे प्रणेता. त्यांना खूप उत्सुकता होती लहानपणापासून की न स्पर्श करता हिलिंग होऊच कसं शकतं, की उपचार कसा होऊ शकतो. आणि जगाच्या पाठीवर प्रत्येकच देशात कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये असं हिलिंग होत आहे. जसं अमेरिकेमध्ये शमन्स असायचे, आपल्याकडे पण आपण ऐकतो ना की जर समजा आपण साईबाबा किंवा गुरु वगैरे म्हणतो, ते असे नुसते आशीर्वाद देऊन ठीक करून टाकायचे. आपण स्टोरीज ऐकलेल्या आहेत त्या, राईट, आपण अशा बऱ्याचशा स्टोरीज ऐकलेल्या आहेत. तसंच त्याचप्रमाणे इजिप्तमध्ये पण सिमिलर स्टोरीज आहेत. ओके, चायनामध्ये सिमिलर स्टोरीज आहेत, आपल्याकडे पण सेम स्टोरीज आहेत. म्हणजे कारण की प्रिन्सिपल जो आहे त्याच्या मागचा जो मुद्दा आहे तो समान आहे, की ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा वापर करून हिलिंग करता येतं. आणि त्यामुळे मास्टर चॉकॉक्सींनी याच्यावरती रिसर्च केला आणि यांनी एवढी सिम्पल प्रोसेस बनवली की 2 दिवसामध्ये एखादी व्यक्ती शिकू शकतं की ह्या ऊर्जेचा वापर स्वतःची काय म्हणणार स्वतःचे आरोग्य फिजिकली, शारीरिक रूपाने किंवा मानसिक रूपाने चांगलं कसं ठेवता येईल. ते कमी वेळेमध्ये आणि बिझी असलेला व्यक्ती आजच्या जगात काम करतोय, जॉब करतोय, बिझनेस करतोय, सगळेजण वापर करू शकतील आणि 2 दिवसात शिकू शकतील. एवढं सोपं त्यांनी बनवलं. आय गेस मुख्य जो क्रेडिट द्यायला पाहिजे किंवा त्यांना आपण काय म्हणणार त्याला थँकफुल किंवा ग्रेटफुल असायला पाहिजे त्यांच्यासाठी की त्यांनी सिम्पल बनवलं की ह्या गोष्टी होत्या जगात, बट सिम्पल फॉर्ममध्ये त्यांनी एक फॉर्म्युला प्रोसेस तयार करून दिली. एक्झॅक्टली. आणि सिम्पल म्हणजे मी आज 4थी पास लोकांना प्राणिक हिलिंग शिकवलेलं आहे. मी इंजिनियर, डॉक्टर्स, CA, लॉयर्स. म्हणजे याच्यासाठी असं काही नाही की तुमचं एकदम वेल एज्युकेटेड तुम्ही पाहिजे, काही असं काही नाहीये. असं काही नाही. ओके, पण मग तुम्ही या फील्डमध्ये कसे आले? ओके, तुमचं काय बॅकग्राऊंड आहे बेसिकली? येस, असं माझं एज्युकेशन फिजिक्समध्ये झालं आहे. फर्स्ट बॅचलर्स, देन मास्टर्स. त्याच्यानंतर मला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होता, तर मी MCA साठी एक्झाम दिली. देन आय वॉज 168 इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आणि देन आय गॉट ॲडमिशन. मी COMC गणेश स्टाफ मॅनेजमेंटला होतो आणि फर्स्ट इयरमध्येच आय वॉज डुईंग गुड. तर मला इन्व्हेस्टर्स मिळाले, आय स्टार्टेड बिझनेस सुरू झाला माझा. आणि त्या काळात मी खूप वर्कहोलिक होतो, कदाचित आता याच थोडाफार. आणि खरं तर एक गोष्ट इंटरप्ट करतोय, पण तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही की तुम्ही इंजिनियर आहे. तुमची पर्सनॅलिटी जर पाहिलं तर असं वाटतं एखादी आर्मी ऑफिसर ज्या टाईपचा असतो. ऍक्च्युअली तसं मी इंजिनियर पण नाही आहे, बट बाय प्रोफेशन झालो ते, बट इव्हेंच्युअली तर रादर मी म्हणजे मला संयोगाने आर्मीला पण प्राणिक हिलिंग शिकवण्याचा चान्स मिळाला. म्हणजे मी सियाचीनला गेलो होतो आणि तिथे आर्मीसाठी तिथे लोक राहतात खूप कठीण परिस्थितीमध्ये, त्यांना पण प्राणिक हिलिंग शिकवण्याचं मला भाग्य लाभलं. तर मी बिझनेसमध्ये असताना मला 2009ची गोष्ट आहे, त्यावेळेस स्वाईन फ्लू झाला होता आणि त्यावेळेस देअर वॉज नो मेडिसिन नव्हती किंवा प्रॉपर प्रोटोकॉल नव्हतं काय करायला पाहिजे. जसं कोविडच्या वेळेस अवस्था होती तसं सिमिलर, बट एवढी नाही. तर त्यावेळेस त्याच्या 1 वर्ष आधीपासून प्राणिक हिलिंगबद्दल ऐकत होतो, पण मला कधी विश्वास नव्हता. म्हटलं हे काय, न स्पर्श करता तुम्ही एखाद्या व्यक्तीला बरं करू शकता, असं कसं होऊ शकतं. तर मी ते इग्नोर करत गेलो आणि शेवटी ज्या दिवशी मला स्वाईन फ्लू झाला त्या दिवशी म्हटलं, म्हणजे म्हणतात ना, नागपूरला होतो त्यावेळेस मी, मरता क्या न करता. मग म्हटलं चला ट्राय करून बघूया. तर प्राणिक हिलिंगने त्यावेळेस मी उपचार घेतला स्वतःसाठी आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यामध्ये जे सिम्पटम्स होते ते सिम्पटम नाहीसे झाले आणि रादर टेस्टमध्ये पण निगेटिव्ह आली. अँड देन दॅट वॉज माइंड बॉगलिंग फॉर मी. मग मी विचार केला की आता करायला काय पाहिजे. तर मी आणि माझे मित्र आम्ही सगळे गेलो आणि प्राणिक हिलिंग काय जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी आणि माझ्या एका मित्राने आम्ही कोर्स केला प्राणिक हिलिंगचा, की आपण डिटेलमध्ये समजून घेऊ की नेमकं केलं काय याने. मला कधीच वाटलं होतं की मी कधी हिलर बनेल किंवा मी दुसऱ्यांचा उपचार करू शकेल. मला असं वाटायचं की माझी लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. हिलिंग हे फक्त जे लोक मेडिटेट करतात, जे लोक खूप साधना करतात त्यांच्यासाठीच आहे. बट हा गैरसमज आहे.
कोणताही व्यक्ती आज हिलिंग म्हणजे यू कॅन लर्न हिलिंग, म्हणजे तुम्ही स्वतः हिलिंग करू शकता, शिकू शकता कोणी पण. आणि ते जेव्हा शिकल्यानंतर बघितलं की ही एवढी सोपी गोष्ट आहे आणि हे सगळ्यांनी शिकायला पाहिजे. तर मी माझ्याकडे त्यावेळेस खूप बिझी होतो, नवीन बिझनेस होता. तर मी प्रचार करायला लागलो की जोही भेटेल की त्यांना अरे तू हे शिकायला पाहिजे, दिस इज व्हेरी गुड. आणि करता करता लोकांचं हिलिंग करून दाखवता की ते डेमॉन्स्ट्रेशन म्हणून हिलिंग करून दाखवतो, त्याच्या दुखतंय कुठे चला हिलिंग करून दाखवतो. ते करता करता मला ते आवडायला लागलं की अरे नाही, एखाद्या व्यक्तीला मी बरं करू शकतोय. तर मग मी स्वतःच्या दिवसातले 3 तास या गोष्टीसाठी द्यायला लागलो. आणि तिथूनचा प्रवास सुरू झाला. जसे जसे जे लोकांना बरं वाटायला लागलं, बाकी लोकं दुसऱ्या लोकांना सांगायला लागली आणि ती लोकं माझ्याकडे हिलिंगसाठी यायला लागली. हळूहळू मी फुल टाईम हिलर झालो आणि पार्ट टाईम बिझनेसमॅन झालो आहे. तर बेस्ट पार्ट वॉज की फक्त प्राणिक हिलिंग हे फक्त शरीरासाठी नाही आहे. कारण की त्यावेळेस मला वाटायचं की एवढे मला काही शारीरिक प्रॉब्लेम नसतीलच आणि त्यावेळेस मी फक्त 22 आणि आजार झाला तर एकदा झाला ठीक झालं एक्झॅक्टली आपण विसरून जातो. आणि 22 वर्षाचा होतो मी, असं काय करणार असं. आणि त्यावेळेस माझ्या सभोवतालची जी लोकं पण होती, मित्र सगळे त्याच एज ग्रुपमधले. पण मी बघितलं की याचा नंतर जेव्हा समोर त्याच्यात थोडासा डिटेल स्टडी करायला लागलो, तर नाही, प्राणिक हिलिंगचा वापर स्वतःच्या बिझनेससाठी पण करता येऊ शकतो. प्राणिक हिलिंगचा वापर घराची एनर्जी अपग्रेड करण्यासाठी पण करता येऊ शकते. प्राणिक हिलिंगचा वापर मी लोकांना हायर करताना पण करू शकतो. असं मी उदाहरणार्थ प्रश्न विचारतो, एखाद्या आता आपल्याला अकाउंटंट हायर करायचा आहे, स्मॉल बिझनेस आहे किंवा टीम हायर करायची, टीम आहे. आता आपण एक छोटं एक्झाम्पल, अकाउंटंट हायर करायचा आहे, तर त्याच्यामध्ये मुख्य काय क्वालिटी असायला पाहिजे? पहिलं तर एज्युकेशनल क्वालिटी समजा, एज्युकेशनल क्वालिटी यायला पाहिजे, अकाउंटिंग दॅट इज ओके. बट सगळ्यात मोठी जी गोष्ट असते ना इम्पॉर्टंट, की खूप इमानदार असला पाहिजे व्यक्ती, प्रामाणिक असायला पाहिजे, राईट. ते नसलं ना तर तुमचं एकच व्यक्ती असतो. छोट्या बिझनेसमध्ये, स्मॉल बिझनेसमध्ये काय असतं की एक अकाउंटंट राहणार, दॅट्स इट, राईट. तर तो पैशाचं काम त्याच्याकडेच आहे. एक्झॅक्टली, प्रामाणिक असायला पाहिजे. हुशार असला आणि प्रामाणिक नाही, दॅट इज ते जास्त डेंजरस आहे, राईट. तर मग आपल्याला कसं कळणार व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही आहे? तर आपल्या शरीरामध्ये चक्र असतात. प्रत्येक चक्राचं काही ना काही सायकोलॉजिकल लेवलवरती आणि फिजिकल लेवलवरती काम आहे. मग एखाद्या व्यक्तीचं असं हार्ट चक्र म्हणतो, तो जर मोठा असेल तर तो व्यक्ती प्रामाणिक असतोच. तर मग ते चेक करता येतं की अरे मग हा चक्र जर डेव्हलप्ड आहे व्यक्ती म्हणजे हा व्यक्ती प्रामाणिक असावा. तर आता याचा उपयोग कशामध्ये झाला की अच्छा मला हायरिंगमध्ये पण झाला आहे. आता आपण समजा घराचं इंटेरियर करतो, आपल्याला क्रिएटिव्ह व्यक्ती पाहिजे. आपल्याला कसं माहिती पडतं की एखादी व्यक्ती क्रिएटिव्ह आहे. मग ते तुम्हाला ते चक्र चेक करून माहिती पडतात. आणि प्राणिक हिलिंगमध्ये स्कॅनिंग नावाचा प्रकार असतो की तुम्ही स्वतःची आणि दुसऱ्याची पण चक्राचे साईज पण चेक करू शकता. त्याच्यामधून आपल्याला बरंच काही आपल्याबद्दल पण कळतं आणि दुसऱ्याबद्दल पण कळतं. आणि इट हेल्प्स यू टेक, म्हणजे आपल्याला एक चांगलं डिसिजन घेता यावं, चुका कमी व्हाव्या त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प होते. सो एवढे वास्ट. आणि त्याच्यानंतर मी स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट नावाचा कोर्स केला प्राणिक हिलिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर ओके, मग बिझनेस कधी सुरू करायला पाहिजे. आता आपण कुंडली ह्या सगळ्या गोष्टी बघतो, मग बिझनेसची पण काय असते का त्याच्यासाठी. मग कोणता काळ असतो की ज्या वेळेस प्रमोशन करायला पाहिजे बिझनेसचं, कोणता काळ चांगला असतो की जेव्हा एका बिझनेस ओनरने सुट्ट्या घ्यायला पाहिजे. आता आपण काय करतो, क्रिसमस मुलांच्या सुट्ट्या असल्या की सगळेजण तेव्हा सुट्ट्या, किंवा उन्हाळ्यात सुट्ट्या, किंवा दिवाळीत सुट्ट्या. पण तसं नाही आहे. प्रत्येकाचा एक फेज असतो की तो त्यावेळेस लेस प्रोडक्टिव्ह असतो, त्यावेळेस मग त्या व्यक्तीने सुट्टी घ्यायला पाहिजे. जेव्हा तो एकदम पीक हाय एनर्जीवाला वेळ असतो त्या बिझनेसमध्ये, तेव्हा सुट्टी घ्यायची नसते. तर मग ह्या गोष्टी जेव्हा कळायला लागल्या तेव्हा कळलं की अरे म्हणजे जसं शेतकरी निसर्गाला समजून शेती करतो आणि कमी एफर्टनी निसर्गाचं पाणी वापरून शेती करतो, सिमिलरली निसर्गाचे नियम वापरून बिझनेस जर केला तर कमी एफर्टमध्ये ते पण त्याच्यातून पण आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात प्रॉफिट किंवा प्रोडक्टिव्हिटी आउटकम लाईन होऊन. एक्झॅक्टली, निसर्गासोबत एक्झॅक्टली. म्हणजे आता सांगा, उन्हाळा सुरू होताना जर आपण बीज पेरलेत तर आपल्याला काय मिळणार का त्याच्यातून? देर इज अ टायमिंग की आता पाऊस होणार आणि त्याच्या आधी पेरायला पाहिजे. सिमिलरली आपल्या लाईफमध्ये पण बिझनेसमॅनच्या किंवा बिझनेस ओनरच्या किंवा प्रोफेशनलच्या पण देर इज अ टाईम की जेव्हा तो पीक परफॉर्मन्सला राहणार आहे. त्यावेळेस कधी एफर्ट टाकायचे, कधी नाही टाकायचे, कोणती वेळ चांगली आहे जेव्हा आपल्यासाठी फेवरेबल एनर्जी राहील आपल्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. तेव्हा कळलं की नाही, हे बियॉन्ड फिजिकल हेल्थ आहे. तर आज आमच्याकडे बरीचशी कमी लोक येतात फिजिकल हेल्थच्या प्रॉब्लेमसाठी, असतातच, बट बरीचशी लोकं अशी येतात की ज्यांना फिजिकल प्रॉब्लेम नाही आहेत, सायकोलॉजिकल लेवलवरती, मेंटल हेल्थ, त्याच्यानंतर परफॉर्मन्स मेंटेन करून ठेवासाठी. आज तुम्ही टोनी रॉबिन्सला ऐका, स्टीव्हन कोवेचे बुक्स वाचा, किंवा जिम रॉनला, सगळेजण म्हणतात की नाही, तुमचं सगळ्यात मोठं असॅट म्हणजे तुमची एनर्जी. मग ही एनर्जी कशी मेंटेन ठेवायची, ही एनर्जी कशी अपग्रेड करायची, ह्या एनर्जीला कसा परत रिफाईन करायचं,
ते जे टूल्स आणि टेक्निक थेरॉटिकली नाही तर प्रॅक्टिकली, म्हणजे हा प्राणिक हिलिंगचा वर्कशॉप असतो, हा कोर्स नाहीच म्हणतो आम्ही, त्याला वर्कशॉप म्हणतो. 2 दिवस कंटिन्युअसली यू डू प्रॅक्टिकल्स अँड वर्क. मी स्वतःच्या एनर्जीवरती काम करतो. सो इट्स अमेझिंग. बरोबर. त्याच्यामुळे ते नाही थोडं की नाही आता आहे ही फील्ड, याच्यात मी स्वतःसाठी काहीतरी करू शकतोय आणि दुसऱ्यांसाठी पण. आजही बिझनेस आहे माझा सॉफ्टवेअरमध्ये, प्रॉडक्ट बिझनेस आहे आमचा. एक ERP सिस्टीम आहे चॅरिटेबल ऑर्गनायझेशनसाठी जे आम्ही चालवतो, आणि सोबतच प्राणिक हिलिंग पण. तर आता आपण स्टेप बाय स्टेप एक गोष्टीकडे येऊया. सगळ्यात आधी म्हणजे हे सांगा की आपण जसं हेल्थ बद्दल बोललो, तर हेल्थमध्ये प्राणिक हिलिंगची कशी मदत होऊ शकते? आता सिम्पल दुखत असणार कुठे, तर काय होतं की एखाद्या ज्या पार्टमध्ये दुखत आहे तिथे ऊर्जा कमी किंवा जास्त, किंवा क्वालिटी त्या ऊर्जेची कमी जास्त असते, किंवा खराब किंवा चांगली म्हणू आपण त्याला. तिथली खराब ऊर्जा काढली आणि चांगली ऊर्जा दिली की तो पार्ट ऑटोमॅटिक स्वतःला बरा करायला लागतो. ॲक्च्युली हिलिंग हे नॅचरल आहे कम्प्लिटली. आता असं का म्हणतोय मी, प्रत्येकच व्यक्तीमध्ये स्वतःला बरं करण्याची क्षमता आहे, राईट. आता आपण हे अनुभवलं पण आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला शेव करताना कधी कट झाला, ओके, सो आपण काही डॉक्टरांकडे जात नाही, किंवा पेपर कट झाला आहे ना, चाकू सुरीने आपल्याला जरा कट झाला बोटाला, तर आपण डॉक्टरांकडे जात नाही. आपण म्हणतो जरा वेळ थांबायचं, 2 मिनटं. 2 मिनटानंतर जेव्हा आपण बघतो तर तो रक्त थांबलेला असते. थोडा एक 4-5 तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी बघितलं तर तिथे सगळ्या सेल्स रिजनरेट झालेल्या आहेत. म्हणजे ठीक झालं, आता आपण कामन शब्द वापरतो, पण थोडा डिटेलमध्ये विचार केला तर तिथे नवीन सेल्स बनल्यात, जुन्या सेल्स ज्या डॅमेज झाल्या तर त्या रिजनरेट झाल्यात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे त्याच्यामध्ये आपला काहीही रोल नाही, ॲक्टिव्ह रोल नाही, आपण काही करत नाही आहोत तिथे, तरी पण ते ठीक होतं आहे. तर याचा अर्थ काय की आपली ऊर्जा आपल्याला स्वतःला बरं करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग ज्या ठिकाणी ऊर्जा कमी असते एखाद्या शरीराच्या भागात किंवा ओव्हरऑल, मग त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या शरीराच्या भागामध्ये लवकर स्वतःहून तो पार्ट बरं करू शकत नाही. मग तेव्हा आपल्याला बाहेरून म्हणजे एखादा पार्ट आजारी असतो असं पण म्हणू शकतो. एक्झॅक्टली. मग तेव्हा आपल्याला मदतीची गरज पडते. बट समजा त्याच ठिकाणी ती ऊर्जेचं प्रमाण आपण वाढवलं, तर मग बाहेरून हेल्प न घेता, बाहेरून मदतीची गरज न पडता, म्हणजे आता मी बोलते मेडिसिनबद्दल किंवा दुसऱ्या गोष्टीबद्दल, तर तिथे फक्त ऊर्जा देऊन पण तो पार्ट स्वतःला बरं करू शकतो. कुठे कुठे मेडिसिन किंवा मेडिकल सायन्सची मदत लागते, असं नाही की नाही आहे. रादर प्राणिक हिलिंग ह्या सोबत जर फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला फ्रॅक्चर झाला असेल, तुम्हाला प्लास्टर पण लावावंच लागेल. बट जर समजा प्लास्टरने ट्रीटमेंट होत असेल, प्लास्टर किंवा कास्ट म्हणतात त्याला, 6 महिने ट्रीटमेंट आहे, रिकव्हरी टाईम, तर तुम्ही सोबत हिलिंग केलं तर तेवढाच रिझल्ट तुम्ही 2 महिन्यामध्ये पण आणू शकता, लवकर मिळेल. विचार करा, एक व्यक्ती 6 महिने दुसऱ्यावरती अवलंबून आहे, तो त्याचं दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची 2 महिन्यावरती येत आहे. तेवढंच नाही तर त्याची जी कम्प्लीट प्रॉडक्टिव्हिटी आहे ती 6 महिने थोडीशी कमी राहायची, तर 2 महिन्यामध्ये ते रिकव्हरी होत आहे. तर हेल्प ही खूप मोठ्या लेवलवरती होते. तर सिम्पल दुखण्यापासनं फ्रॅक्चरपर्यंत, सिम्पल इन्फेक्शनपासनं, लेट्स से इन्फेक्शन इन ब्रेन, मेनिंजायटिस म्हणतात त्याला, ते पण बरं होऊ शकतं. पण मग जसं तुम्ही सांगितलं, हे जे नॉर्मल आजार आहेत ते आपण बरं करू शकतो. पण समजा एखादा सिव्हिअर आजार आहे किंवा क्रॉनिक आजार आहे की मग त्या टाईपचे, जसं की कॅन्सर असेल किंवा एखादा मेजर असेल, काहीतरी बायोप्सी वगैरे झालेले, अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या सिव्हिअर आहेत त्या पण ठीक होतात, पण वेळ लागतो. म्हणजे असं नाही होणार की तुम्ही याला 2 दिवसामध्ये होता येते, त्याला 6 महिने, 3 महिने, 2 महिने, डिपेंडिंग अपॉन की काय त्रास आहे, कमी जास्त वेळ. जसं डायबिटीज आहे, 2 ते 3 महिने लागतात. ब्लड प्रेशरचा त्रास आहे, 3-4 महिने लागतात. होतं. आता गॅरंटी असते का की प्रत्येकच वेळेस होणार तसं कोणत्याच केसमध्ये, कारण की प्रत्येक शरीर वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीचं वय किती आहे, किती वर्षापासून त्रास आहे, वेगळी ती आपण वाढवू शकू. पण एक काळ येतं माणसाच्या जीवनामध्ये की ती ऊर्जा दिल्यानंतरही ती ॲब्झॉर्ब होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण खूप चांगलं जेवण देतोय, बट त्या व्यक्तीची कॅपॅसिटीच नाही की ते पचवून घेण्याची, तर मग आपण हेल्प करू शकणार नाही. तसे खूप रेअर केसेस आहेत की जेव्हा होऊ शकत नाही, बट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हिलिंग होतं. आज आमच्याकडे रोज कमीत कमी 60-70 पेशंट्स येतात आणि त्यांचं हिलिंग होतं. तर रिझल्ट मिळताना, आणि तुम्ही बघाल आता आय गेस हा पॉडकास्टच एक वेळ ज्याच्या मार्फत आम्ही कुठेतरी बोलतो याच्याबद्दल. अदरवाईज कुठे ॲड नाही, कुठे काहीच नाही. लोकं आली फक्त ज्यांना बरं वाटलं त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं आणि तिथून लोक आले. तर फिजिकल हेल्थमध्ये इट इज अमेझिंग. म्हणजे किती जुना पेन असू द्या, काही लोकांना 10 वर्ष जुना जरी पेन असेल, ती लोकं आले आमच्याकडे, त्यांना रिझल्ट मिळाला असेल. म्हणजे कॅन्सर सारखा रोगही बरा होऊ शकतो. पण मग त्याच्यासोबत मेडिकल ट्रीटमेंट पण कंटिन्यू ठेवायची. ओके. आणि त्याच्यानंतर समजा आता हेल्थ बद्दल झालं, करेक्ट. आता जर समजा मेंटल स्ट्रेस आहे, करेक्ट, मग त्यावेळेस
कसं काय? पण त्याच्या आधी मला हे विचारायचं आहे हा की प्राणिक हिलिंग वर्क कसं करतात. आता म्हणजे समजलं लोकांना की याने आपण ठीक करू शकतो, करेक्ट. पण नेमकं मेडिटेशन करतात की प्रोसेस योगा करतात, काय प्रोसेस असते? ऍक्च्युली हिलर काय करतो, स्वतःच्या एनर्जी, जसा हात आहे तर आपल्या हाताला पण एक ऊर्जा असा भोवताल, राईट, जसं वलय असतं, त्या वलयाचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामधली खराब ऊर्जा काढतो. आणि पण हे जादूसारखं वाटतंय हा या कारण की दिसत नाही ना. पण आता जर बघितलं नजर काढण्याचा प्रकार, तर तो जादूसारखाच झाला ना, कारण की दिसत नाहीये काही. दिसत नाही आपल्याला. कसं आहे की जी गोष्ट दिसत नाही, थोडंसं त्याला आपल्याला असं वाटतं की हे अनैसर्गिक आहे. की आता आपण जेव्हा शब्द वापरतो की मिरॅकल झाला, जादू झाली. मिरॅकल म्हणजे काय? मिरॅकल नेहमी जे निसर्गाचे नियम आहेत ते पाडूनच होतात. फरक एवढाच आहे की दिसत नाही. दिसत नसल्यामुळे आपल्याला ते जादू किंवा मिरॅकल वाटतं. बट इट्स अ एनर्जी. आणि प्रॅक्टिकली जेव्हा आपण कोर्स करतो तेव्हा शिकवण्यात येतं, अनुभव पण केला जातो. मे बी आपण आत्ताही करून बघू शकतो की कसा अनुभव होतो ऊर्जेचा, की ऊर्जा अनुभवू शकता तुम्ही, स्वतः अनुभवू शकता न बघता की नाही खरंच ऊर्जा आहे, मला हातावरती फील होतं आहे. आपण एक्सपेरिमेंट पण करू शकतो. या सो लेट्स डू द एक्सपेरिमेंट फर्स्ट. म्हणजे आता काय होणार, इथून मग आपल्याला जरा कळेल की अच्छा नाही ऊर्जा तर असते, ते माहिती पडेल. तर आपल्याला करायचं काय, फक्त दोन्ही हातांच्या तळहातांच्या मध्यभागी असं प्रेस करायचं आणि देन फिंगर टिप्सला प्रेस करायचं. ठीक आहे. दोन्ही हात असे समोरासमोर ठेवायचे 2 ते 3 इंच दूर आणि एकदम स्थिर राहायचं आहे. काय नाही, डोळे बंद करायचे, हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा. संपूर्ण लक्ष दोन्ही तळहातांच्या मध्यभागी. हळूवार हातांना दूर न्यायचं एकमेकांपासून आणि हळूवार हातांना जवळ आणायचं. यावेळेस पण आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही तळहातांच्या मध्यभागी असेल. हात एक फुटापर्यंत वगैरे दूर न्यायचे आणि परत 2 ते 3 इंच जवळ आणायचे. संपूर्ण लक्ष दोन्ही तळहातांच्या मध्यभागी. आता बघा दोन्ही हातांच्या मध्ये काय जाणवत आहे. जेव्हा हात जवळ आणतोय आपण त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की दोन्ही हातांच्या मध्ये काहीतरी आहे, म्हणजे प्रेशर किंवा मॅग्नेटिक फिलिंग जाणवते. तर ही काय आहे, तर ही असते ती ऊर्जा. ओके. जस्ट हात जवळ येताना की अरे काहीच तर नाही माझ्या हातात, मग माझे हात जवळ येताना मला प्रेशर का फील होतो, तर ही असते आपली ऊर्जा. होत नाही म्हणजे ज्यावेळेस असं प्रेशर करायला. करेक्ट. म्हणजे आपल्याला एफर्ट लावा लागतो. म्हणजे एकदम नॉर्मली हात आहे, यू नीड टू पुट लिटल बिट प्रेशर, म्हणजे एफर्ट लावा लागतो, थोडासा फोर्स लावा लागतो, तेव्हा हात जवळ येतात. तर ही असती आपली ऊर्जा. आणि ह्या ऊर्जेची क्वालिटी वेगळी वेगळी असते. मग आता ह्या ऊर्जेचा वापर करून आपण ही ऊर्जा दुसऱ्यांना देऊ पण शकतो. आणि ऊर्जा ट्रान्सफरन्स हा काही नवीन विषय नाही आहे. आता आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा भेटतो, काही लोकांना भेटल्यानंतर आपल्याला एकदम पॉझिटिव्ह आणि छान वाटतं, मोटिवेटेड वाटतं की नाही काहीतरी चांगलं होईल. मग त्याच ठिकाणी काही लोकांना भेटल्यानंतर एकदम असं डिप्रेस्ड, लो वाटतं. का होतं असं? कारण की ऊर्जा ही कंटिन्युअस ट्रान्सफर होतच आहे. असंच कदाचित काही लोकांनी अनुभव केला असेल की आपण एखाद्या ठिकाणी गेलो की त्या एन्व्हायरमेंटमध्ये, की एका ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एकदम लो वाटतं, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर खूप छान वाटतंय, कोणाच्या घरी गेल्यानंतर खूप लो वाटतंय, एखाद्याच्या घरी गेल्यानंतर हाय वाटतंय. असं का होतं? असं होतं बिकॉज ऑफ द एनर्जी ट्रान्सफरन्स इज नॅचरल. म्हणजे जिथेही आपण जातोय, येस, की एनर्जी फ्लोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर, क्वालिटी कशी असो ते फ्लो होणार. तर त्यानुसार आपल्याला अनुभव येत असतात. तर ऊर्जा आहेच आणि हे सगळ्या अनुभवातून आपण थोडं स्वतः ॲनालाइज करू शकतो की नाही हां असं तर होतं, म्हणजे ऊर्जा आहे, ऊर्जा एक्झिस्ट करते. तर ऊर्जा एक्झिस्ट डेफिनेटली करते आणि त्या ऊर्जेचा वापर करून आपण एकमेकांना हील करू शकतो. ओके. पण मग याने एक प्रश्न तोच येतो की समजा आता मी एखाद्याला हील करतोय, करेक्ट, आता त्याची निगेटिव्ह एनर्जी माझी पॉझिटिव्ह एनर्जी Correct. आपण टाकतोय, तर मग माझ्यावरती पण त्याच्या निगेटिव्ह एनर्जीचा काही इम्पॅक्ट होईल? तर त्यासाठीच म्हणजे प्राणिक हिलिंगमध्ये ह्या गोष्टीला खूप छानपैकी कव्हर केलं गेलं. याला म्हणतो आम्ही एनर्जी हायजीन. म्हणजे एखादी गोष्ट जसं डॉक्टर्स
जेव्हा एखाद्या व्यक्तीला ट्रीट करतात, ग्लव्ज घालतील, हात सॅनिटाईज करतील, तसं सिमिलरली प्राणिक हिलिंगमध्ये पण एनर्जी सॅनिटायझेशन असतं, की स्वतःला चुकीच्या किंवा खराब ऊर्जेपासून स्वतःला कसं वाचवायचं. सोबतच त्या एनर्जी दुसऱ्या कुणाला कंटॅमिनेशन होऊ नये त्यासाठी काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली शिकवल्या जातात. सो दॅट्स वाय म्हणजे हे दोन दिवसाचं ट्रेनिंग का असतं, ह्याच गोष्टी असतात की तुम्हाला त्रास होऊ नये, दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये, एका पेशंटचा दुसऱ्या पेशंटला त्रास होऊ नये, या सगळ्या गोष्टीचं म्हणजे काळजी घेतलं जाते. तर असं काही होत नाही. असं कम्प्लिटली म्हणजे आज आमच्याकडे जे फुल टाईम हिलर्स आहेत आमच्या हिलिंग सेंटरला, तर जवळपास 8-10 वर्षापासून त्यांच्यासोबत कंटिन्युअस हिलिंग करत आहेत. रोज 10-12 हिलिंग्स करतात. एव्हरीबडी इज म्हणजे हेल्दी आहेत, काही त्रास नाही, एव्हरीथिंग इज ओके. तर असं काही होत नाही. नो साईड इफेक्ट्स. गुड पार्ट अबाउट इज देर इज नो साईड इफेक्ट. साईड इफेक्ट यासाठी नाही, कारण की प्राणिक हिलिंगमध्ये सुरुवातच होते खराब ऊर्जा काढण्यापासून, त्याच्यामुळे साईड इफेक्ट होतच नाही. त्याच्यानंतर चांगली ऊर्जा दिली जाते. आज जसं आपण एक घर आहे आपलं, तर मग घर किंवा आपलं ऑफिस आहे किंवा स्टुडिओ आहे, एखादी गोष्ट आपण क्लीन करतोय, चांगलं चला आपला दिवाळी येत आहे, चला सगळं क्लीन करून घेऊयात आपण प्रॉपरली, आणि तर तुम्ही कितीही सफाई करा, त्याचा साईड इफेक्ट काहीच नाही आहे. ते आहे, चांगलंच होणार, चांगलंच पॉझिटिव्ह. जेवढं तुम्ही क्लीन कराल तेवढं चांगलंच होईल. परत त्याच्या एनर्जीमध्ये भर घालण्यासाठी आपण जसं बरेचदा आपण डिफ्युजर वापरतो, राईट, किंवा आपण अगरबत्ती लावतोय, राईट, सुगंध यावा म्हणून. तर ह्या गोष्टींचा ॲडेड ॲडव्हान्टेज असतो. सो देर इज नो साईड इफेक्ट. सो दॅट्स अ गुड पार्ट. त्याच्यामुळे ॲज अ सेट की सामान्य लोक पण प्राणिक हिलिंग शिकतायत म्हणजे देर इज नो साईड इफेक्ट. आता तुमच्या जागी जर समजा एखादा महाराज बाबा आला असता, करेक्ट, कदाचित मला त्याच्यावरती थोडासा डाऊट आला असता, पण तुम्ही जर काही एवढं वेल एज्युकेटेड माणूस जर सांगतो तो काही ना काही तथ्य असेलच. आणि भरपूर सारे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, सायंटिस्ट लोक आहेत, म्हणजे DRDO मध्ये मागे हेड होते, ही इज अ प्राणिक हिलर टुडे. बरेचसे सायंटिस्ट, बरेचसे डॉक्टर्स, IT मधले बरेचसे लोक प्राणिक हिलर्स आहेत. आज बिझनेसमध्ये जे लोक चांगले एमिनंट बिझनेसमॅन आहेत ते लोक प्राणिक हिलर्स आहेत. आय नॉट टेक नेम्स, नावं नाही घेणार मी, बट उद्योगप्रती लोक पण प्राणिक हिलर आहेत. आपण त्यांना हिलिंग करायसाठी दुसऱ्यांसाठी वेळ नाही, बट ते स्वतःसाठी वापरतात, त्या गोष्टींचा उपयोग करतात, टेक्निक्सचा. स्वतःवरती काम केल्यावर स्वतःवर जास्त रिझल्ट मिळतात. ट्रू. येस. आता विजय सर, ज्यावेळेस आपण हेल्थचा विषय करतो त्यावेळेस महत्वाचा पार्ट एक ऍडिक्शन पण आहे, व्यसन. करेक्ट. की ज्याच्यामुळे आजकाल बऱ्याच लोकांची हेल्थ खराब होते. आपली लाईफस्टाईल तर आहेच, पण व्यसन जास्त मॅटर करतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जसं की ज्या काही आहेत, करेक्ट, त्या प्राणिक हिलिंगच्या मदतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. नक्कीच करू शकतो. वेदर स्मोकिंग असो किंवा अल्कोहोलिझम असो किंवा शॉपिंगचं पण ॲडिक्शन असतं, राईट, कोणत्याही टाईपचं ॲडिक्शन. टीव्ही बघणं, काही व्हिडिओ गेम्स. आमच्याकडे आता छोट्या छोट्या मुलांच्या केसेस येतात की लहान पोरं आहेत की व्हिडिओ गेम नाही मिळाला म्हणून खूप एक्स्ट्रीम स्टेप्स घेतात, राईट. तर ह्या सगळ्यांवरती उपचार होऊ शकतो. म्हणजे आता मी स्वतःचंच उदाहरण द्यायचं तर मी स्वतः ॲडिक्टेड होतो ॲज टू स्मोक, आणि खूप जास्त स्मोकिंग करायचो पॅकेट्समध्ये. तर त्यावेळेस जेव्हा मी प्राणिक हिलिंग शिकल्यानंतर मी स्वतःचाच उपचार करायला लागलो, आणि आय गेस 3 महिने मी कोर्स केल्यानंतर, म्हणजे मी ऑगस्टमध्ये प्राणिक हिलिंग शिकलो, डिसेंबर नंतर मी कधी स्मोक नाही केलं, दॅट इज कम्प्लिटली स्टॉप्ड. तर प्राणिक हिलिंग त्याच्यानंतर मी बऱ्याचशा लोकांची हिलिंग केल्यात, अल्कोहोलिझमसाठी, ॲडिक्शन, व्हिडिओ गेमसाठी, शॉपिंगच्या ॲडिक्शनसाठी. पण इथं मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे की ॲडिक्शन का लागतं, याच्यामुळे काही असं सायंटिफिक रिझन वगैरे आहे? येस. तर दोष हा फक्त ज्या गोष्टीचा ॲडिक्शन आहे त्या गोष्टीचा नसतो. तर आपल्या एनर्जीमध्ये आता बघा, बरेचसे लोक अल्कोहोल घेतात एक्झाम्पल, पण प्रत्येकजण ॲडिक्टेड नाही आहे. त्याचा अर्थ फक्त त्या सबस्टन्स किंवा त्या पदार्थाचा दोष नाही पूर्णपणे. तर प्रत्येक व्यक्तीची एनर्जेटिक कंडिशन वेगळी असते. बरेचसे ट्रॉमा, सायकोलॉजिकल ट्रॉमा, लहानपण कसं गेलं, ह्या गोष्टी पण अफेक्ट करतात. तर जेव्हा एखादी व्यक्ती अल्कोहोल घेतो तर काय, थोडंसं फॉर एक्झाम्पल अल्कोहोलच्या केसमध्ये आपण घेऊ, तर थोडा इमोशनल होतो त्यावेळेस, म्हणजे इमोशन्स येतात, व्यक्ती इमोशन्स फील करतो, गडबड करायला लागतो. हां, हे बऱ्याचशा लोकांसोबत होतं, राईट. असं का होतं, तर तो नेचर आहे त्या पदार्थाचा की इमोशन्स बाहेर येणार. आता जसे फिजिकल किंवा भौतिक जीवनामध्ये किंवा जगामध्ये छोटे छोटे किडे असतात, जनावर असतात, राईट, कोणत्या जीव असतात, तसेच ऊर्जेच्या जगामध्ये पण जीव असतात. आता त्यांचं खाद्य काय, तर आपले इमोशन्स, स्पेशली नकारात्मक, पेन, सारो या निगेटिव्हिटी. ओके, म्हणजे सॅडनेस आहे, ओके, दुःख होत आहे, किंवा कोणी गेलं त्याचा ग्रीफ होत आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला चिडचिड होत आहे, राग येत आहे. तर ह्या सगळे ह्या किड्यांना त्या गोष्टी आवडतात खायला. पण हे खरंच रियालिटी आहे का? या, तर याच्यावरती आता काय होतं, रियालिटी म्हणजे काय, जोपर्यंत आपल्याला
सायंटिफिकली प्रूव्ह होत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी रियालिटी नाहीच आहेत, राईट. आपल्या म्हणजे नॉर्मल लोकांसाठी जसं कितीतरी वर्षापर्यंत चक्र रियालिटी नव्हतीच, ऊर्जाशील रियालिटी नव्हताच. सध्या तरी अशी टेक्नॉलॉजी नाही आहे की तुम्ही ह्या जीवांचा पिक्चर घेऊ शकाल, बट ऑराचा पिक्चर घेता येतो आपल्याला. चक्राची कंडिशन पण आता कॅमेरा झालेला आहे, चक्राची कंडिशन माहिती पडते. तर सिमिलरली आय एम शुअर की फ्युचरमध्ये ह्या गोष्टी पण येतील, बट ह्याच्याबद्दल भरपूर एका ठिकाणी एखादी गोष्ट दिलेली आहे, कोइन्सिडन्स होऊ शकतो की काहीतरीच लिहिलेलं आहे. बट जगाच्या पाठीवर वेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस कम्युनिकेशनसाठी साधनं नव्हती त्यावेळेस सिमिलर गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, म्हणजे काहीतरी सामान्य, म्हणजे काहीतरी त्याच्यामागे तथ्य असायलाच पाहिजे. बरं, ते काम कसं करतात, काम कसं महत्वाचं होतं. तर ते जे जीव असतात ना, मग ह्यांना तुम्ही काढलं तर मग काय होतं की त्या व्यक्तीमध्ये तो जो आपण त्याला तलब म्हणतो मराठीमध्ये की नो की अरे परत इच्छा होत आहे माझी, तलब होत आहे, ती होत नाही. ती नाही झाली की मग हिल करणं पडतं, बरं होतं. जसं फॉर एक्झाम्पल आता अल्कोहोल पिणाऱ्यांना, जो ही व्यक्ती अल्कोहोलिक आहे, कुणालाच पहिल्यांदा अल्कोहोल पिताना किंवा दारू पिताना टेस्ट आवडत नाही, कारण ही चव आवडत नाही, कुणालाच आवडत नाही. आय गेस मी आजपर्यंत असा कोणीच व्यक्ती भेटलो नाही की त्याला पहिल्यांदा ड्रिंक केलं खूप छान टेस्ट होता, नोबडी लाइक्स इट. मग ते सिम्पटम्स परत दिसायला लागतात. तुम्ही जेव्हा काही दिवस हिलिंग केलं आम्ही की परत त्या व्यक्तीला वॉमिटिंग होणार. वॉमिटिंग काय आहे तर बॉडीचं रिजेक्शन सिस्टम आहे की रिजेक्ट करतात. काही लोक त्याचे मेडिसिन्स पण घेतात, करेक्ट. तर मग त्याच्यात काय होतं, वॉमिटिंग म्हणजे बॉडीला नको आहे आता ही गोष्ट. तर सिमिलरली जसं तुम्ही हिलिंग करायला, आम्ही हिलिंग करतो काही दिवसामध्ये पेशंटला नाही ते पिणं होत नाही आहे, वॉमिटिंगसारखं होतं आहे, बाहेर येत निघतं आहे, स्मेल पण सहन होत नाही आहे, असे परत त्या सिम्पटमवरती परत जातात. तर जसं आधी शरीर होतं आपलं, जशी आपली आधीची ऊर्जा होती, ते ॲडिक्शन व्हायच्या, ते सिमिलर ऊर्जा परत निर्माण व्हायला लागते. त्याच्यामुळे मग त्याच्यासोबत जात नाही. आणि ऊर्जेचा एक नियम आहे, म्हणजे हे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पण सेम नियम आहे, कारण की हा सत्य आहे, त्याच्यामुळे सगळीकडेच राहणार. तर ते असतं लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जशी आपली ऊर्जा तशाच गोष्टी आपल्याला आवडतात किंवा तशाच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो किंवा तशाच गोष्टी आपल्याला सूट होतात. जशी आपली ऊर्जा नाही आहे तशा गोष्टी आवडत पण नाही, सूट पण होत नाहीत किंवा त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट पण करत नाहीत. तर जसं तुमच्यामध्ये ती एनर्जी नाही आहे ना, मग तुम्हाला ती गोष्ट आवडणार पण नाही, तुम्ही करणार पण नाही, असं होतं. मग त्याच्यामध्ये रिॲडिक्शन पण होऊन जातं. तर भरपूर साऱ्या केसेस आम्ही केल्या जातात ज्याच्यामध्ये रिॲडिक्शन झालेलं आहे, म्हणजे व्यसन सुटलेलं आहे. त्यासाठी असं ओके. आणि काही स्पेसिफिक टाइम द्यावा लागतो का की कसं? म्हणजे आता आठवड्यातनं आम्ही 3दा वगैरे ट्रीटमेंट करतो आणि हे 1 महिना 2 महिने वगैरे ट्रीटमेंट चालतं मॅक्सिमम. मोस्ट केसेसमध्ये मॅक्सिमम तेवढं. काही केसेसमध्ये आम्हाला 4-5 सेशनमध्ये पण रिझल्ट मिळालेले आहेत. आता अगेन किती वर्षापासून आहे, काय झालंय, केस टू केस इट व्हेरी वेल. आता तुम्ही मध्येच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा विषय काढला. आता हा पण एक मुद्दा क्वेश्चन वालाच आहे की काही लोकांना त्याच्यावरती विश्वास आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की मिथ आहे. त्यांचं काय मत आहे त्याच्यावरती? इट्स अ फॅक्ट. ओके, मिथ तर नाहीच आहे, फॅक्ट आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणते की जशी तुमची ऊर्जा तसं तुम्ही अट्रॅक्ट करा. तर तुम्ही स्वतःच्या ऊर्जेमध्ये बदलला ना तर तुमच्या सभोवताचं जग बदलेल. आता मी एक सिम्पलशी एक उदाहरण देतो. एक केस होतं की ज्याच्यामध्ये एका व्यक्तीने घरी अभ्यास करून UPSC MPSCची प्रिलिमिनरी क्लिअर केली फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आणि मग हीच व्यक्ती आता काय करायचं, काहीतरी मेन्ससाठी छान प्रिपेअर करायला पाहिजे, कोचिंग क्लासेसमध्ये गेलं. तिथे राहिल्यानंतर एक 2-4 महिने झाल्यानंतर मी जेव्हा त्या व्यक्तीला भेटलो तर नाही, म्हणजे रिअल केस. अरे खूप कठीण असतं, मित्रच माझं, खूप कठीण असतं, हे नाही होऊ शकत, म्हणजे बरेच वर्ष लागतात वगैरे वगैरे. आणि नंतर तो नाही, ही डिड नॉट डू वेल, चांगलं काही झालं नाही, मार्क्स काही चांगले मिळाले नाही, इट ऑल वेंट डाऊन. त्याच्यानंतर सेकंड जेव्हा अटेम्प्ट केलं त्याने त्यावेळेस कोणत्याच क्लासेसला नाही, कुठे नाही, परत जसा घरी होता तसाच अभ्यास, कोणाशी भेटणं नाही, काय नाही, आपापला अभ्यास करा, काही ट्रेनिंग नाही, काही मेंटरशिप नाही, कुठून काहीच नाही. अँड देन ही क्लिअर्ड एव्हरीथिंग, प्रिलिमिनरी आणि मेन्स पण. फरक कुठे पडला, जिथे कोचिंग क्लासमध्ये जातात ना तिथे त्याला तो म्हणजे आधी काय होता, ही वॉज कॉन्फिडंट, त्याच्याकडे एनर्जी होती की नाही मला करायचंच आहे आणि मी करणारच. तिथे गेल्यानंतर तो कोणत्या एनर्जीमध्ये गेला की खूप कठीण आहे. लोक इंट्रोड्यूस कसे करतात स्वतःला, एक्झॅक्टली. इफ यू लुक, म्हणजे तिथे जर इंट्रोडक्शन जे होतं असं होतं, माझं नाव हे आहे, माझा इतकावा अटेम्प्ट आहे, पहिला, दुसरा, तिसरा अटेम्प्ट आहे. मग ते जेव्हा आपण वारंवार ऐकतो, अरे एवढी मुलं आहेत, तिसरा चौथा अटेम्प्ट लागतं, माझा तर पहिला आहे, तर माझं तर होणारच नाही. एनर्जी चेंज झाली, रिझल्ट चेंज झाला. जेव्हा तो परत गेला की नाही, जसं असं मला तर करायचं आहे, मग ते बाहेरून त्या एनर्जीचा इन्फ्लुअन्स कमी झाला, ही अचीव्ड. तर आपली जशी ऊर्जा तशाच गोष्टी होतील. आणि त्याच्यामुळे बघा, जसं आपण लहान होतो, लहानपणी एका शाळेत शिकायला गेलो,
ती 20-30-40 स्टुडंट्स असतील. आजकाल कमी असतात पण आधी जास्त असायची, राईट. समहाव आपले मित्र तीच लोकं बनली ज्यांच्यासोबत आपली एनर्जी मॅच व्हायची, कुठेतरी आपले थॉट्स मॅच व्हायचे. ते तर आपण विचार करून नाही केलेलं आहे, ते झालं ॲटोमॅटिकली. बट ते होतं. असं का होतं? कारण की एनर्जी मॅच होत आहे. सो एनर्जी जशी आपली असेल तशा सिच्युएशन लोकं आपण अट्रॅक्ट करू, त्याच्यात काहीच चूक नाही आहे. दिस इज हाऊ इट इज. म्हणजे इट्स अ फॅक्ट. तर आता तुम्हाला काहीतरी अट्रॅक्ट करायचं आहे, तुम्हाला त्या एनर्जीवरती, मग त्या एनर्जी लेवलवरती व्हायब्रेट व्हावं लागेल. म्हणजे तेच मला म्हणायचं की आपल्याला चेंज करता येते का? हां. मग आता सायकोलॉजिकली, मेंटली तुम्ही करू शकता चेंज. पण तरी पण कधी कधी जेव्हा प्रॉब्लेम होऊन जातो ना, आपण कोणी किती म्हणाले पॉझिटिव्ह राहा, इट्स बिकम्स व्हेरी टफ. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीला ग्रीफ आहे, कोणीतरी गेलं जवळचा व्यक्ती, तो खूप मायूस आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला पॉझिटिव्ह राहा, इट्स व्हेरी टफ. म्हणजे खूप टफ आहे. हां. आणि असं वाटणं पण साहजिक आहे. त्यावेळेस हिलिंग हेल्प करतं. तुम्ही स्वतःला किंवा दुसऱ्या कोणाची मदत घेऊन तुम्ही हिलिंग करू शकता. हिलिंगने काय होते की आता ज्या वेळेस आपण एवढे लो आहोत की आपण नाही वापरेल, किती प्रयत्न केला तरी एवढी कॅपॅसिटी, जसं इट्स लाईक पाय तुटलेला आहे माझी केवढी धावण्याची इच्छा असणार, पण आता मला मदतीची गरज आहे. तर त्यावेळेस हिलिंग मदत करते एनर्जी लेवल एका सर्टन लेवलवरती आणण्यासाठी. आणि त्याच्यानंतर परत तुमचे स्वतःचा माइंडसेट, ह्या सगळ्या गोष्टींनी परत त्याला नेक्स्ट लेवलला नेऊ शकतो. तुम्ही जसं एक्झाम्पल सांगितले, केस स्टडी सांगितले की युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची. आता जे स्टुडंट्स आहेत बाकीचे पण, की जे कुठलीही एक्झाम देत आहे, सपोज 10वीला असतील, 12वीला असतील, किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, कोणत्याही एक्झामचे प्रिपरेशन करताय, मग त्यांना प्राणिक हिलिंग कशा प्रकारे मदत करू शकतो? याच्यात एक छान उदाहरण सांगतो. तर आमच्याकडे येतात 10वी-12वीची मुलं, मेडिकलच्या एंट्रन्ससाठी असणारी मुलं, त्यांचं पण हिलिंग होतं आमच्याकडे. आता कारण काय असतात, बरेचदा सब्जेक्टची भीती असते. आता याची काय औषध नाही आहे. युगांकडे केमिस्ट आहे, मला फिजिक्सची भीती आहे, याचं औषध द्या मला. याच्यासाठी असं काही मेडिसिनच नाही. पण भीती काय आहे? भीती एक ऊर्जा आहे आणि ती काढता येते. आता एक मुलगी होती, तिचा मेडिकलचा एंट्रन्स एक्झाम चालू होती आणि तिचा पेन खराब झाला, बंद पडलं. आणि त्या गोष्टीचा ती दुसऱ्यांना मागताय, दुसरे सगळे बिझी, हा नाही आहे, म्हणजे कोणीच तिला हेल्प करत नाही. तो तिला ट्रॉमा झाला आणि तिचा तो पेपर तर गेलाच. बट सेकंड टाइम जेव्हा ती परत नेक्स्ट इयर पेपरला गेली, सगळं छान केलं, सगळे मार्क्स छान, म्हणजे तिच्या जेव्हा टेस्ट व्हायची इंटरनल, खूप छान मार्क. बट जशी ती पेपरला बसली की हात तर कापणार, तिथे राहणार नाही, तिथून ते सोडून जाणार, एन्झायटी होणार. कारण की काय, त्या गोष्टीचा ट्रॉमा झाला आहे. आता हा ट्रॉमा काढणं गरजेचं आहे, निघाला नाही तर काय होणार. किंवा अशा बऱ्याच सिमिलर कंडिशन पण असतात, लोकांना वेगवेगळे ट्रॉमा असतात. एक्झॅक्टली. ड्रायव्हिंगचा ट्रॉमा आमच्याकडे लोक येऊन गेले, जी लोक बरी झाली आहेत, म्हणजे कधी ड्रायव्हिंग केलंच नाही आयुष्यात, म्हणजे खूपदा ट्राय केलं बट होतच नाही आहे, थरथर कापता हात, अशी लोक पण बरी झालेली आहेत. काही लोकांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर त्यांनी थांबवलेलं होतं, काही लोकांना काही न होताच थांबवलेलं होतं. तर ही मुलगी आम्ही हिलिंग केल्यानंतर काही दिवस नेक्स्ट एक्झामच्या आधी, अँड देन शी वॉज कॉन्फिडंट. जेव्हा पेपर द्यायला गेली कॉन्फिडंट होती, आणि देन तिचं सिलेक्शन पण झालं. नाव शी इज गोईंग थ्रू द मेडिकल ॲज अ डॉक्टर म्हणून तिला ॲडमिशन मिळालेली आहे. अँड आय गेस शी गॉट ॲडमिशन इन डेंटिस्ट्री. सो अशा भरपूर साऱ्या अनगिनत केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट्सला हेल्प करू शकलो. बऱ्याचशा ट्रॉमाच्या केसमध्ये एक व्यक्ती आलं, ते कोर्स करायला आला डायरेक्ट, आणि त्यांना कळलं की अच्छा हे ठीक होऊ शकतं का. आता ह्या लेडी, ही व्यक्ती जाणार होती US ला, आणि त्यांना ड्रायव्हिंगची खूप भीती वाटायची. ड्रायव्हिंग, आणि तिथे गेल्यानंतर तर ड्राईव्ह करावं लागणार होतं, देअर वॉज नो ऑप्शन. आणि म्हणजे की मी दुसऱ्यावर डिपेंड नाही राहू शकत, कारण की हस्बंड दोघंच राहणार, तो नाही राहणार, ते मी डिपेंड राहील. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही स्वतः हिलिंग करू शकता. एक 3ऱ्या लेवलमध्ये सायकोथेरपीमध्ये शिकवलं जातं. ती बोलली की नाही, मला तर थोडं लवकर आहे, मला जायचं आहे, तर तुम्ही हिलिंग करा. म्हटलं ठीक आहे. मग तिचं सेंटरवरती हिलिंग झालं. म्हणजे आश्चर्यचूक सांगतो, जेव्हा ती आय गेस ॲडव्हान्स की सायकोथेरपीला जेव्हा ही व्यक्ती आली, आय एम शुअर कधी ते पॉडकास्ट ऐकत पण असेल ही व्यक्ती, सी स्वतः ड्राईव्ह करून आली, म्हणजे पुण्यामध्ये. मी म्हटलं आज पुण्यात तुम्ही ड्राईव्ह केलं म्हणजे कुठेही करू शकता. तर स्वतः ड्राईव्ह करून आली, आणि ते म्हणाले, ती व्यक्ती जो रिव्ह्यू होता की मी आय गेस 10-12 की बऱ्याचशा वर्षापासून त्या व्यक्ती ट्राय करताय, गेस 20 वर्ष समथिंग ट्राय करताय की मला ड्रायव्हिंग शिकायचं आहे. ते नाही झालं. म्हणजे गाडीत बसली की मला भीती वाटते, हिंमतच होत नाही की गाडी सुरू करणार, किंवा सुरूही झाली, थोडं दूर गेलं तरी नाही, कुठेतरी काहीतरी होईल. म्हणून ती भीती नाहीशी झाली, नाही, आय एम कॉन्फिडेंटली एबल टू ड्राईव्ह. म्हणजे कुठल्याही टाईपचा जर ट्रॉमा तुम्हाला असेल, भीती असेल एखाद्या गोष्टीची, एक्झॅक्टली, ते आपण ठीक करू शकतो, आणि अभ्यासात पण त्याने मदत होतेच. आणि प्रोफेशन्समध्ये बऱ्याचशा लोकांना अशा भीती आहेत ना, सायकोलॉजीमध्ये प्रत्येक प्रॉब्लेमला नाव देता येत नाही. काही लोकांना रिलेशनशिपची भीती असते, तर लग्नच नाही करायचं, की रिलेशनशिपमध्ये जायचं नाही आहे. कमिटमेंटची भीती असते. काही लोकांना भीती असते, जसं मला मनी आणि फायनान्स किंवा इकॉनॉमिक अकाउंटिंग ह्या गोष्टीची भीती असायची. म्हणजे मी करत नव्हतो. म्हणजे भीती आयडेंटिफाय कशी करायची,
एखादी गोष्ट आपण टाळाटाळ करतोय म्हणजे त्या गोष्टीची आपल्याला भीती आहे. म्हणजे ती गोष्ट लेट झाली, डिले झाली तर आपल्याला बरं वाटतं, हां ठीक आहे डिले होत आहे, म्हणजे त्या गोष्टीची भीती आहे. ती काढणं गरजेचं आहे. ती नाही निघाली ना तर ते आज नाही उद्या कधी ना कधी त्या गोष्टीचा त्रास होईल. तर कोणत्याही प्रकारची भीती असते. आता एक व्यक्ती होती बिल्डर, गुड बिग बिझनेस, फॅमिलीमध्ये इनहेरिटन्समध्ये आता बिझनेस मिळालेला आहे. बट लोकांशी बोलण्याची भीती, अनोळख्या लोकांची भीती. हां एक्झॅक्टली. मला स्वतःला स्टेज फ्राईट होता, फॉरगेट अबाउट दुसऱ्या, स्वतःला मला. आणि आज मी हजारो लोकांसमोर पण बोलू शकतो. सो इट्स सेल्फ इज अ मिरॅकल आहे तो. तर दुसऱ्या असतं, तुम्ही जर बिझनेसमध्ये आहात आणि तुम्हाला दुसऱ्या नवीन लोकांशी बोलण्याची भीती आहे तर हा तर अडथळा आहे ना तुमच्या जो टार्गेट आहे, तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे त्याच्यामध्ये हा रोडब्लॉक झाला आहे. तर ह्याला पण ठीक करता येतं आणि झाली आहेत लोकं ठीक. सो प्राणिक हिलिंगचे अप्लिकेशन सायकोलॉजिकल लेवलवरती, पर्सनल लेवलवरती, प्रोफेशनल लेवलच्या ग्रोथ लेवल इज अमेझिंग. म्हणजे खूपच भारी. ओके. आता बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनेच मला आणखी थोडंसं जाणून घ्यायचं की कशा पद्धतीने आपण हेल्प घेऊ शकतो. करेक्ट. तर बिझनेसमध्ये काय, बिझनेस पण एक एंटिटी आहे. ओके. तर मग ती बिझनेस एंटिटी आहे तर मग जसं आपण साधा अकाउंटिंग बघतो ना, पॅन कार्ड पण वेगळं असतं कारण की एंटिटीज वेगळी आहे ती. तर त्याची एनर्जी पण वेगळी असते. आपली एनर्जी, बिझनेस ओनरची वेगळी एनर्जी वेगळी, एंटिटीची एनर्जी वेगळी. आता काही ठिकाणी बघितलं असणार तुम्ही की आमच्याकडे जे लोक येतात की फॅक्टरीमध्ये प्रॉब्लेम्स होते, नुसते ब्रेकडाऊन होतात, म्हणजे वास्तुदोष वगैरे आपण म्हणू शकतो. वास्तूचं पण एंटिटीचं पण. म्हणजे एंटिटी म्हणजे ती व्यक्ती, बिझनेस एक व्यक्ती समजा, एक बिईंग आहे तो पण एक, तर त्याच्यात पण प्रॉब्लेम असतो. जागेचा पण राहू शकतो ऑफकोर्स. त्याच्या व्यतिरिक्त लोक जी काम करतात, टीम मॅनेजर. आता रिसेंटली आमच्याकडे जे करंट बिझनेस हिलिंग नावाचा प्रकार असतो, वी हिल बिझनेसेस. तर जस्ट आम्हाला मेन मॅनेजर्स कोण आहेत, कोण की लोक, की रोल प्लेयर कोण आहेत, त्यांचा सगळ्यांचा आम्ही एनर्जी चेक करतो आणि सांगतो की नाही हा व्यक्तीची एनर्जी इज नॉट सुटेबल. असं नाही की व्यक्ती चुकीचाच राहणार आहे, पण तो आणि तुमच्या सोबत जात नाही आहे. तर आम्ही सांगतो की, आणि मग तेव्हा विचारतो मी त्यांना की हा म्हणजे ह्या व्यक्तीचा परफॉर्मन्स कसा, सांगतात की नाही आम्ही म्हणजे ॲक्च्युली परफॉर्मन्स नाही आहे. आणि ते आम्हाला फक्त एनर्जी चेक करून काढतं की एनर्जी कशी आहे, व्यक्तीची एनर्जी कशी आहे, ही टीम मेंबर्स कोणत्या टीममध्ये काय, म्हणजे एक्झॅक्टली कोण चुकतंय, काय चुकतंय तुम्हाला कळून जातं. जर टीम असेल तर मग कोणती टीम चांगली परफॉर्म करताय, का नाही करताय, सवाल एनर्जी. म्हणजे आपण जेव्हा आनंदी असतो, फॉर एक्झाम्पल वेन यू आर हॅपी, सक्सेसफुल, तुमची एनर्जी डिफरंट असते. जेव्हा प्रॉब्लेम्स आले, चॅलेंज आले तर आपली एनर्जी वेगळी असते. हे टीमचं पण होतं, हा एका व्यक्तीसाठी सोबत पण होतो, हे बिझनेससोबत पण होते. आणि ही ऊर्जा पण करेक्ट करणं गरजेचं आहे. बरेचदा काही लोक खूप मेहनत घालतो, म्हणजे आपण बघा फिजिकल एफर्ट टाकतो, मेंटल एफर्ट टाकतो, इमोशनल एफर्ट टाकतो, फायनान्शियल एफर्ट टाकतो, स्पिरिच्युअल एफर्ट आपण मेहनत घेतो. फक्त स्पिरिच्युअल एफर्ट कमी पडतात. राईट. हे एफर्ट पण राहायला पाहिजेत. स्पिरिच्युअल एफर्ट सोबत असले ना की ह्या एफर्ट्सना एक एक्स्ट्रा पॉवर मिळते की आता नाही, आता ह्या म्हणजे कधी कधी सगळ्या गोष्टी, चारही गोष्टी केल्यावरही लोकांना पाहिजे तसं यश काय मिळत नाही, बिकॉज स्पिरिच्युअल एफर्ट इज मिसिंग. तर स्पिरिच्युअल एफर्ट पण करायला पाहिजे आणि हिलिंग इज वन वे ऑफ स्पिरिच्युअल एफर्ट. आता विजय सर, जसं माणसाच्या लाईफमध्ये बिझनेस इम्पॉर्टंट असतो तसेच रिलेशनशिप्स पण असतील, कारण बिझनेस चांगला चालला पण रिलेशन खराब असलं तर काहीच फायदा नाही. दॅट इज ट्रू. येस. तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो? रिलेशनशिप्समध्ये गैरसमज म्हणा, एकमेकाबद्दल राग म्हणा, ते इव्हेंच्युअली काय होतं की रिलेशनशिप म्हणजे दोन लोक, इट्स लाईक सम फ्रिक्शन. राईट. आता दोन हात जवळ आले म्हणजे फ्रिक्शन होणार, विच इज नॅचरल. ते हळूहळू वाढत जातं. बऱ्याचशा गोष्टी ग्रांटेड घेतल्या जातात, ठीक आहे जाऊ दे, म्हणजे एखादी गोष्ट वाईट वाईट तरी ठीक आहे जाऊ दे, आयुष्य काढायचं आपण म्हणत म्हणत, किंवा हे नवरा बायकोच झालं, पण असंच बिझनेस पार्टनरमध्ये होऊ शकतं, फ्रेंड्समध्ये होतं, काही गोष्टी इग्नोर केल्या जातात, पण तो कुठेतरी जमा होत आहे. आपण एखादी गोष्ट साचतंय, एखादी गोष्ट आपल्याला समजा नाही आवडली किंवा वाईट वाटलं तर आपण ते विसरत नाही, ते कुठेतरी साचवून ठेवतो. ओके. आम्ही त्याला म्हणतो बॅक सोलार. ज्याला चक्राच असतात, तर फ्रंट सोलार, बॅक सोलार, तर तिथे जमा होतं. आणि एखाद्या दिवशी मग काय होतं की सगळं एका वेळेस बाहेर येतं, हे झालं होतं, ते झालं होतं, आणि देन तो जास्त अग्रेसिव्ह असतो. तर प्राणिक हिलिंगनी रिलेशनशिप हिलिंग पण होतं. म्हणजे आम्ही डिवॉर्सपर्यंत आलेल्या केसेसमध्ये हिलिंग करून ते लोक आज सोबत, म्हणजे देर इज म्हणजे एक कपल आहे की डिवॉर्स लेवलवरती होते की आता आम्ही सेपरेट होणार, आज ते दोघं मिळून बिझनेस करत आहेत. दोघांनी जॉब, म्हणजे दोघं सोबत राहिली, परत आली, दोघांनी विचार केला की नाही आपण दोघे रिस्पेक्टिव्ह जॉब सोडून आपण बिझनेस स्टार्ट करू, अँड दे आर रनिंग व्हेरी वेल बिझनेस, फॅमिली आहे, मुलं आहेत त्यान ऑल. तर हिलिंगनी लग्नाच्या केसेसमध्ये जसं आपण बोललो की डिवॉर्सपर्यंतचे केसेस बरे होऊ शकतात. आई आणि मुलाचं रिलेशनशिप, दोन मित्रांचं रिलेशनशिप, बहीण भावांचं रिलेशनशिप, सगळं ठीक होऊ शकतं, बरं होऊ शकतं. काय असतो ना, जसं एकमेकाबद्दल राग,
एकमेकांबद्दल गैरसमज, ह्या गोष्टी, ह्या एनर्जीज आपल्याकडे आहेत, त्या एनर्जी तुम्ही काढल्यात की सगळं परत नवीन होतं. आता काही गैरसमज मला विचारायचे आहेत की समजा प्राणिक हिलिंग बद्दल असे कुठले गैरसमज आहेत किंवा मिथ्स आहेत की जे लोकांच्या डोक्यात बसलेले आहेत? करेक्ट. सो एक मिथ जो ऐकला मी, जो कॉमनली म्हटलं जातं की जर आपण एखाद्या व्यक्तीचं हिलिंग करतोय, मग त्याला जर समजा कार्मिक असेल, एखाद्या कर्मामुळे, निगेटिव्ह कर्मामुळे जर त्रास होत असेल, तो आपल्यावरती येतो का? तर असं काही नाही आहे. कार्मिकचा काय अर्थ? कार्मिक म्हणजे काय, एक कधी कधी आजार असतो ना एखाद्या व्यक्तीला, आजार म्हणा की कोणताही प्रॉब्लेम दुसरा, की कितीही प्रयत्न करा, काहीही करा, तो जातच नाही आहे. म्हणजे कर्म असं म्हणतो की तुम्ही जे काही भोगत आहात, काय तुम्ही काहीतरी चूक केलं असेल म्हणून तुम्हाला आज त्रास होतोय असं. मग आपण जर त्या व्यक्तीचं हिलिंग करतोय, तर मग त्याचे कर्म आपल्याकडे येतील का, असा एक गैरसमज आहे. तर मग तसं बघितलं तर मला वाटते प्रत्येक जगातला डॉक्टर कितीतरी निगेटिव्ह कर्म लोकांची जमा करतोय, कारण की तो पण दुसऱ्या व्यक्तीला मदतच करतोय. आज एखाद्या व्यक्तीला हार्टचा प्रॉब्लेम आला आहे आणि तो जाणार, तर कोणतरी फर्स्ट एड देतो त्याला येऊन, जे फर्स्ट एड ट्रीटमेंट देत आहे त्याला, त्याच्यानंतर त्याचा म्हणजे पॅरामेडिक ट्रीटमेंट देत आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर्स त्याला ट्रीटमेंट देत आहेत. मग या सगळ्यांनी त्या व्यक्तीचं कर्म जमा केलं का? तर असं होत नाही. पण हा गैरसमज आहे. एखादी व्यक्तीला जर काही कार्मिक प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, हिलिंगनी पण करा, तो बरा होणार नाही. मेडिकली पण बरा होत नाही, हिलिंगनी पण बरा होणार नाही, तर तो होणारच नाही बरा, जर असा काही त्रास असेल तर. आणि जर तो कार्मिक प्रॉब्लेम नसेल तरच तुम्ही हिलिंग करू शकाल, आणि त्याचा तुम्हाला काही निगेटिव्ह इफेक्ट पण नाही. सो दॅट इज खूप मोठा हा मिथ आहे, हा गैरसमज आहे लोकांमध्ये, जे मी बरेचदा ऐकत असतो किंवा लोक मला विचारतात क्लासमध्ये पण आल्यानंतर. त्यानंतर आणखी काही एखादा दुसरं एखादी म्हणजे हिलिंग केल्याने आपल्याला त्रास होईल का, नॉट कार्मिकमुळे, बट त्याची खराब ऊर्जा आपल्याला लागेल का, तर असं नाही. प्राणिक हिलिंगमध्ये त्याच्यासाठी पण एनर्जी हायजीन शिकवलं जातं की तुम्ही ज्या व्यक्तीला हिलिंग करतात त्याच्या ऊर्जेचा त्रास तुम्हाला किंवा तुमच्या सभोवतालच्या लोकांना कुणालाच होणार नाही. सो दॅट इज अनदर थिंग विच इज देअर. प्राणिक हिलिंग खूप स्ट्रक्चर्ड आहे. स्ट्रक्चर्ड यासाठी म्हणतोय की जर तुम्ही आज दुबईला गेलात आणि प्राणिक हिलिंग शिकताय कोणी व्यक्ती, आणि भारतात कोणी प्राणिक हिलिंग शिकताय किंवा US ला जाऊन प्राणिक हिलिंग शिकताय, तुम्ही सेमच गोष्ट शिकणार. रादर रेकीमध्ये काय होणार, फॉर एक्झाम्पल की रेकी काय असतं आणि याच्यापासून कसं कनेक्शन काय. आता मी रेकी शिकलेलो नाही आहे, पण बरेचसे रेकी मास्टर्स जे प्राणिक हिलिंग शिकले त्यांच्या फीडबॅकच्या बेसिसवरती मी उत्तर देतोय. पहिली गोष्ट, स्कॅनिंग नावाचा प्रकार नाही, म्हणजे ऊर्जा किती आहे, कशी आहे, चक्रांचा साईज काय, हे चेक करण्याची टेक्निक प्राणिक हिलिंगमध्ये, रेकीमध्ये नाही आहे. दुसरं कलर, म्हणजे प्राणिक हिलिंगमध्ये आहे, रेकीमध्ये नाही आहे. दुसरं एनर्जी हायजीन, स्वतःला आणि त्या ऊर्जेला डिस्पोज कसं करायचं, काढलेली ऊर्जा डिस्पोज व्हायला पाहिजे प्रॉपर, आणि त्याच्यानंतर त्या ऊर्जेचा आपल्या कोणालाच त्रास व्हायला नको, तर डिस्पोज कशी करायची ती ऊर्जा, हे रेकीमध्ये नाही आहे, प्राणिक हिलिंगमध्ये आहे. तिसरं म्हणजे कलर्सची ऊर्जा असते, रंगांची ऊर्जा असते. फॉर एक्झाम्पल लाल रंग असेल रूमला आणि आपण म्हणतो झोपा आता इथे, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्लीप, राईट. नॉर्मली तुम्ही बघाल तर लोक ब्लूइश, ग्रीनिश कलर, तर ह्या रंगांचा पण आपल्यावरती इफेक्ट होतो. तर ॲक्च्युली वेगवेगळ्या रंगाची ऊर्जा पण असते, तिचा वापर हा प्राणिक हिलिंगमध्ये शिकवलं जातं, जे रेकीमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर रेकी इज मोर ऑफ अ डिवाइन फॉर्म, किंवा दैवी प्रकारे प्रेयर करून हिलिंग करणे, ह्या सिम्बल्स वापरले जातात. प्राणिक हिलिंगमध्ये ते नाही आहे. तर सगळ्यात मोठा फरक म्हणजे आय गेस स्टँडर्डायझेशन, की रेकीमध्ये कसं आता काही सर्टन लेवल शिकल्यानंतर तो व्यक्ती शिकवतो, त्याच्यामुळे समजा म्हणजे एक्सपेरिमेंट म्हणून मी सगळ्या व्ह्युअर्सला पण म्हणेल की तुम्ही 2 वेगवेगळ्या देशात किंवा सिटीमध्ये जाऊन रेकी शिका, तुम्हाला दोन्ही ठिकाणी वेगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार. तुम्ही म्हणाल की अरे हा सेम वाटत नाही आहे, फ्लो वेगळा आहे, एक्झाम्पल्स वेगळे आहेत किंवा टेक्निक्स पण वेगळे आहेत. पण प्राणिक हिलिंगमध्ये इट इज ऑलवेज सेम. तर प्रत्येक ट्रेनरला ते मेंटेन करावं लागतं. दरवर्षी आम्हाला पण कॉन्फरन्स अटेंड करून वी हॅव टू मेक शुअर की म्हणजे आम्हाला शिकवण्यात येतं की काय शिकवायला पाहिजे आणि काय नाही शिकवायला पाहिजे, म्हणजे ह्याच्यात आपलं काही ॲड होऊ नये. अदरवाईज काय होतं, जनरेशन टू जनरेशन तर थोडंसं म्हणजे काहीतरी डायल्युजन म्हणतो ना आपण त्याला, काहीतरी एक भेसळ होत आहे त्याच्यात, काहीतरी नवीन काहीतरी भेसळ होत आहे. तर जो जेन्युअन ओरिजिनल जी गोष्ट आहे, जी काम करते, ती कुठेतरी त्याचं स्टँडर्ड कमी होऊ नये म्हणून याच्यासाठी क्वालिटी कंट्रोल केला जातो. त्याच्यामुळे जगात आज 200पेक्षा जास्त देशामध्ये प्राणिक हिलिंग प्रॅक्टिस केली जाते. प्रत्येक देशामध्ये क्वालिटी कंट्रोलसाठी ऑर्गनायझेशन आहे, भारतात पण आहे. त्याच्यानंतर भारतात तर प्रत्येक स्टेटमध्ये पण आहे. याचं ओरिजिन कोणता देश आहे असं काही? ओरिजिन असं नाही म्हणता येणार, भारतातच खूप जास्त काम झालेलं आहे, त्याच्यामुळे नावच प्राणिक हिलिंग आहे. तर जे प्रणेते आहेत प्राणिक हिलिंगचे, मास्टर शॉकॉक्सी, त्यांचा जन्म झाला फिलिपिन्समध्ये, आणि त्यांनी काम तिथे राहूनच केलं, काही तिथे जन्माला आले ते.
बट त्यांनी स्टडी जगभर केला. म्हणजे ते भारतात पण येऊन शंकराचार्यांना, म्हणजे त्यावेळेस शंकराचार्य जे होते, जे प्रमुख होते पीठाचे, त्यांना भेटले. दलाई लामा, ते सगळ्यांना भेटलं. सगळ्यांकडून त्यांनी डिस्कस केलं की काय कसं करू शकतो आपण सिम्पल, की सगळे लोक शकले पाहिजे. आधी काय व्हायचं, पुरातन काळात हिलिंग विद्या होती, असं नाही की नाही, बट ती फक्त एक गुरु आपल्या निवडक शिष्यांना शिकवायचे, सगळ्यांसाठी नव्हता. कारण की सगळ्यांसाठी ते सगळे लोक समजून घेतील एवढी मेंटल कॅपॅसिटी किंवा इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणू ती नव्हती. आज ती आहे, पण आता तरी पण सिम्पल करणं गरजेचं आहे. आता उलट जास्त आहे. उलट जास्त म्हणजे क्रॉस क्वेश्चनिंग खूप आहे. हे काम करेलच का, याचं काय प्रूफ आहे, वगैरे वगैरे. आज कॅन यू इमॅजिन की आज बऱ्याचशा ज्या आज आम्ही पेपर पब्लिश झालेत प्राणिक रिंगवरती, जे सायंटिस्ट आणि हिलर्स मिळून पेपर्स लिहित आहेत आणि सायंटिफिक जर्नल्समध्ये ते पेपर पब्लिश झालेले आहेत. रादर पुण्यामध्येच MIT कॉलेजचे जे फायनल इयरचे स्टुडंट आहेत त्यांचेही काही पेपर्स पब्लिश झाले आहेत प्राणिक रिंगच्या बेसिसवरती, की इफेक्ट ऑफ प्राणिक रिंग आपल्या बॉडीच्या इम्पिडन्सवरती काय होतं वगैरे. आणि आज कारण की जगभरात ह्या गोष्टीवरती काम केलं जातं. रादर आपले प्रधानमंत्री यांचा एक व्हिडिओ पण आहे एम्स कोलकातामध्ये. ते बोलत होते की ऑरावरती जगात ते म्हणत आहेत, त्यांना तर जास्त एक्सपोजर आहे आपल्यापेक्षाही, जास्त इन्फॉर्मेशन आहे, टीम तेवढी मोठी आहे. ते असे बोलले त्या व्हिडिओमध्ये की आज जगभरात ऑरा या विषयावरती एवढा रिसर्च होत आहे की बरेचशा आजार हे लोक फक्त ऊर्जेच्या माध्यमातून सॉल्व्ह होणार. देन ते बाकीचे फर्स्ट एड आणि जे पॅरामेडिक आहे ते सांभाळून घेतील. या लेवलपर्यंत हिलिंग आणि एनर्जी जाऊ शकते, असं त्यांचं विजनमध्ये येतं. इथं मला एक क्वेश्चन आला ऍक्च्युअली. जर समजा आता तुम्ही म्हणतात ऑरा वगैरे असतोच आणि ते करेक्ट आहेच, तर मग ते जर क्लीन करायचं असेल स्वतःचं, जर एनर्जी लेवल जर स्वतःची वाढवायची असेल, तर त्यासाठी काही असं सोल्युशन किंवा सिम्पल स्टेप्स सांगू शकतात? शुअर. तर आज सगळ्या व्ह्युअर्सनी काय काय करू शकतात घरी. चांगली ऊर्जा ठेवायची असेल तर पहिलं म्हणजे एक्सरसाइज बेसिक, त्याच्याने एनर्जी लेवल क्लीन होते. पण आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, बट युनिक. तर युनिकनेस एक म्हणजे सॉल्ट अँड वॉटर बाथ, मीठ आणि पाण्याची आंघोळ करायची. म्हणजे कसं, तर आता आपण जसे साबण लावू किंवा सोप वॉटेवर लावतो आपण, आणि त्याच्यानंतर ते पाण्याने धुवून घेतो. मग ओल्या शरीरावरती, ओल्या अंगावरती आपल्या मीठ लावायचं, जे आपण जेवणासाठी खाण्यासाठी जे मीठ वापरतो ते मीठ, आणि ते संपूर्ण शरीरावरती लावायचं. म्हणजे एक चांगला मोठी वाटीभर मीठ पूर्ण शरीरावरती लावायचं आणि ते 2 मिनटं तसंच ठेवायचं. मग 2 मिनटानंतर पाण्याने संपूर्ण मीठ ते काढून घ्यायचं. ॲक्च्युली मिठाचा गुणधर्म आहे खराब ऊर्जा डिस्ट्रॉय करणं, डिसइंटिग्रेट. डिस्ट्रॉय शब्द चुकीचा आहे, डिसइंटिग्रेट म्हणतो आम्ही, डिस्ट्रॉय वापरत नाही शब्द. तर ती खराब ऊर्जा डिसइंटिग्रेट करण्याची जी क्वालिटी ती मिठामध्ये आहे. त्याच्यामुळे बघा तुम्ही चायनीज फंक्शनमध्ये पण मीठ ठेवायला लावतात, नजर काढताना पण मीठ. तर मिठात तो गुणधर्म आहे. आणि आधी तर बघा, म्हणजे मी तर खूप छोट्या गावातून आलेलो, तर मीठ आणि राख मिळून दात घासायची लोक, राईट. आणि आता परत ते म्हणतात की टूथपेस्टमध्ये नमक आहे क्या, असं आलं. तर मिठामध्ये तो गुणधर्म आहे. तर मिठाने आंघोळ करणं, त्याच्याने बरेचसे जे छोटे मोठे दुखणे शरीरामध्ये, तुम्ही बाहेरून भरपूर लोकांना भेटून आलात, त्याचा कंटॅमिनेशन होते. पण मग त्याचा काही निगेटिव्ह इफेक्ट नाही? झिरो. किंवा एखादा आजारी व्यक्ती आहे, जर जसं सोरायसिस असेल संपूर्ण शरीरावरती का असेल तर नाही करायचं. स्किन डिसीज असेल तर नाही, किंवा जखमा असतील तर नाही. ऑफकोर्स म्हणजे मिठाने आग होणार, ते प्रॅक्टिकल गोष्ट आहे. अदरवाईज यू कॅन. आणि प्रत्येकाने ट्राय करायला पाहिजे. 2-4 दिवस करा फक्त तुम्ही सगळ्यांनी, आणि मग बघा की तुम्हाला काय फरक जाणवतो. रात्री जर कराल झोपायच्या आधी, तुमच्या झोपेची जी क्वालिटी म्हणू आपण, की जो म्हणजे झोप आल्यानंतर सकाळी उठल्यानंतर जसं वाटायला पाहिजे, तो तुमचा एकदम अनुभवच वेगळा राहील. कारण की आपला ऑरा, विचार करा, आपण दिवसभरात एवढ्या लोकांना भेटतो, एवढ्या लोकांशी एनर्जी इंटरॅक्ट होते, आणि मग तसे जाऊन झोपतो. मग त्या ऊर्जेने जेव्हा सकाळी उठतो आपण, रिपीट होत राहते, राईट. आणि लाईक अट्रॅक्ट्स लाईक. मग तो सायकल कधी ब्रेक करायचा, तर आपल्याला मिठाने आंघोळ सकाळ संध्याकाळ 2दा, आणि अमेझिंग रिझल्ट्स. म्हणजे बरेचसे लोक, मी याच्या पहिलीच ॲडवाइस ऐकली मी, मिठाने आंघोळ करा. आणि मी बऱ्याचशा लोकांना, म्हणजे मी खूप वर्षाआधी असंच एका इंटरव्ह्यू करतात का? या ऑफकोर्स. आणि किती दिवसांनी करायचं असतं, की रोज करा. म्हणजे तुम्ही काही दिवस करा, जर तुम्हाला आवडतं रोज करा, वाटतंय 3 दिवसच करायचं मला आठवड्यातनं, तसं करा, तुम्हाला जसं वाटेल तसं. बट वी रिकमेंड की रोज करायला पाहिजे, रोज करायला पाहिजे. रात्री तर करायलाच पाहिजे झोपेच्या आधी. दिस इज वन टेक्निक. दुसरी टेक्निक, घरामध्ये नेहमी सूर्यप्रकाश यायला पाहिजे, त्याच्याने एनर्जी छान बनते.
म्हणजे प्लांट असायला पाहिजे, सूर्यप्रकाश यायला पाहिजे, हवा खेळती असायला पाहिजे, तर घरची ऊर्जा चांगली राहते. इवन आपलं जे फ्लोअर आता पोछा लावतो आपण म्हणजे पुसतो फ्लोअर, त्याच्यामध्ये पण मीठ घालायला पाहिजे पाण्यामध्ये, म्हणजे मिठाच्या पाण्याने पुसायला पाहिजे. त्याच्याने काय होतं की आता आपण येतो बाहेरून, आता बघा आधी घरी आलं की आपण पाय धुवायचो. आता ते कारण की तेव्हा कसं व्हायचं की बकेट पाणी ते बाहेरच असायचं. आता तसं होऊ शकत नाही, बरेचसे लोक फ्लॅटमध्ये राहतात, ते प्रॅक्टिकल नाही आहे. तर आपण डायरेक्टली येतो घरामध्ये, तर ती ऊर्जा घरात येत आहे. तर जर फ्लोअर रेग्युलरली पुसण्यात आला तर जो मिनिमम म्हणजे आज जेवढा फ्लोअर खराब असतो एनर्जेटिकली तो मिनिमम होऊन जातो नाहीच्या बरोबर. आता त्याचा आणि पायामधली स्ट्रेंथ घरी राहणाऱ्या लोकांमध्ये, त्याच्यामुळे घरी आल्यानंतर लोकांचं कधी कधी एक व्यक्ती तो बाहेरून कामावरून तो चिडचिड करायला लागतात, तर मग ते सगळं कमी होऊन जातं. तर ही गोष्ट ट्राय करायला पाहिजे. त्याच्यानंतर क्लॅपिंग घरी आपण आता ह्या गोष्टी करायचो, आरती करत आपण आता ती होत नाही, तर मग त्याच्यामुळे तुम्हाला असं घरात फिरायचं, टाळ्या वाजवत, त्याच्याने हेल्प होते की त्याच्याने एनर्जी डिसइंटिग्रेट होते घरामधली खराब ऊर्जा. त्याच्यानंतर आपण अगरबत्ती लावतो, त्याच्याने पण फरक पडतो. आणि बऱ्याचशा आता प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळी ऊर्जा आहे. आपण कलर एनर्जीबद्दल बोललो ना, तर इसेन्शियल ऑइल्स असतात, त्या ऑइल्समध्ये वेगळी ऊर्जा असते. जसं रोज ऑइलमध्ये डिफरंट एनर्जी, लॅव्हेंडर ऑइलमध्ये वेगळी एनर्जी. तर ह्या गोष्टी इम्पॅक्ट करते. तर डिफ्युजर लावू शकता घरी, आणि डिफ्युजर म्हणजे बल्ब असतो, तो हीट करतो फक्त, आणि वर तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं 2-4 थेंब हे ऑइल्स टाकायचे. याच्याने पण घरची ऊर्जा आणि ऑफिस असो, घर असो, बिझनेस प्लेस असो, खूप चांगले फायदे होतात. म्हणजे जर एखाद्याच्या घरी जर समजा थोडासा कलेक्शन आपापसात जरा त्रास भांडणं असत असतील, तो रोज ऑइल वापरायचा आणि त्याच्यामध्ये तो डिफ्युजरमध्ये लावायचा आणि 2-4 दिवस हे लावत राहायचा, आणि देन सी की नाही घरची एनर्जी जरा सॉफ्ट होत आहे, तेवढी हार्श होत नाही, आणि ते बघायला लागते लोक स्वतः. आणि मी म्हणजे सगळ्यांनी ट्राय करा. प्राणिक हिलिंगमध्ये एक गोष्ट जी मला खूप आवडली, म्हणजे मी पण जेव्हा पहिल्यांदा गेलो एवढा अनुभवानंतरही चांगल्या, मी स्केप्टिकल, जरा थोडा ॲटिट्यूड माझा स्केप्टिकल होता. स्केप्टिकल म्हणजे इन जनरल विश्वास करायचा नाही कोणत्याच गोष्टीवरती. बट तिथे जेव्हा पहिल्यांदा क्लास सुरू झाला, आणि आजही हाच क्लास सुरू होतो प्रत्येकाने जगाच्या पाठीवर सगळ्याच ठिकाणी, पहिली स्लाईड जी आहे कोर्सची, विश्वास करू नका. ही पहिली स्लाईड आहे बाय द वे. म्हणजे कोणतीही गोष्ट शिकायची असतील तर मास्टर म्हणतात की मास्टर स्ट्रोक की विश्वास जेव्हा तुम्ही आधी करता म्हणजे तो अंधविश्वास आहे. म्हणजे विश्वास ठेवून म्हणजे पहिले तुम्ही विश्वास ठेवला न पडताळता म्हणजे तो अंधविश्वास झाला ना. बरोबर. तर विश्वास कधी ठेवायचा, तर ते म्हणतात पहिली गोष्ट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा ओपन माइंडने. दुसरी स्टेप त्याच्यावर टेस्ट करा, ट्राय करा की काय वाटतंय काय. करेक्ट. दुसरं प्लेस ते ॲनालिसिस करा, विश्लेषण. तुमच्याकडे तुमच्या अख्ख्या जीवनाचा एक अनुभव आहे, त्याच्या बेसिसवरती स्वतः विश्लेषण करा की अरे कितपत हे बरोबर राहू शकतं. तिसरं प्रॅक्टिकल करा, ट्राय करून बघा, पडताळून बघा, आणि त्याच्यानंतर मग कन्क्लुजन करायचं किंवा उद्देश म्हणजे आपण वी कन्क्लूड की नाही ही गोष्ट काम करते, ही गोष्ट काम करत नाही, ही गोष्ट इतक्या दिवसामध्ये बरी होते, इतक्या दिवसात बरी होत नाही, याच्याने फायदा होतो, सॉल्ट आणि मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर हा फायदा होतो, हा होत नाही. हे तुम्ही स्वतः शोधून काढा की काय फायदा होतो, काय होत नाही. मी म्हणतोय म्हणून करू नका. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आता टेक्निक्स 2-4 आपण शेअर केल्या, मी म्हणेल की सगळ्यांनी ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला वाटतंय की अरे नाही मला 4 दिवसामध्ये फरक जाणवते, तर कंटिन्यू करा, नाही तर सोडा, जाऊ द्या. विजयाला कोणतरी एक व्यक्ती आला काहीतरी बोलला, विसरून जा, मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टी. विजयजी मला ना इथे एक क्वेश्चन विचारायचा. आता तुम्ही सांगितलं की भरपूर वर्ष झाले तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात, तर तुम्ही पाहिलेली अशी लाईफ काय म्हणतो आपण की आठवणीत राहिलेली केस कुठली की ती खरंच खूप जास्त इम्पॅक्ट पडला, म्हणजे नॉर्मल केसेसपेक्षा जास्त? जर त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये म्हणत असणार तर बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत. एक चूज करणं कठीण आहे, बट एक मी निवडेल की ज्याच्यातही माझ्या जीवनात बदल आला. तर एक केस होता की आणि मी तेव्हा जस्ट हॉबी नवीन हिलर होतो. मी ह्यासाठी सांगतोय की बऱ्याच लोकांना वाटेल की अरे तुम्ही खूप अनुभवानंतरच खूप चांगली हिलिंग करू शकत असाल, तर असं नाही आहे. जस्ट नवनवा हिलिंग शिकलो होतो मी, आणि त्यावेळेस सेंटर्स नव्हते. नागपूरला होते मी, सेंटर्स नव्हती, तर आम्ही घरी जाऊन हिलिंग करतो दुसऱ्यांच्या. तर अशी एक केस आली की त्या व्यक्तीला एक मुलगा होता, त्याच्या मोठ्या भावाची त्याच्यासमोर डेथ झाली, आणि तो ट्रॉमामध्ये गेला, आणि त्याचे आईवडील दोघे डॉक्टर होते, आणि ते लोक आली, भेटली, आम्ही बोललो, आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपण 10 सेशन्स ट्राय करू, मग त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे की नाही. आणि तिचं हिलिंग करत राहिलो. म्हणजे
मला वाटते 7-8 सेशन्स नंतरच त्या व्यक्तीमध्ये एवढा बदल की तो माझ्याशी बोलायला लागला की तुम्ही काय करताय, कसं काम करता प्राणिक हिलिंग. तो मला म्हणायला लागला की नाही, माझ्या पॅरेंट्सचं पण हिलिंग करा, त्यांनाही गरज आहे. त्याला ते समजायला लागले की अदरवाईज तो मुलगा बघा कुणाशी बोलायचा नाही, एकटा रूममध्ये राहायचा, कुणाशी संवाद नाही, काही नाही. आणि तिथून तो बाहेर आला, तो स्वतः हीलर बनला. तो स्वतः नंतर त्याचं आता 12वीमध्ये होता आणि वॉज अ व्हेरी ब्राईट स्टुडंट, 10वीमध्ये 90पेक्षा जास्त पर्सेंटेज वगैरे. आणि तिथून तो परत कॉलेजला जायला लागला. परत कॉलेजला गेल्यानंतर त्याला चांगली मार्क मिळाली. नंतर म्हणजे सगळं काही व्यवस्थित चाललं, सगळं व्यवस्थित झाले. नाव ही इज इन US आणि त्याचं तिथे मास्टर्ससाठी गेला. इथे NIT मधून त्यांनी इंजिनिअरिंग केलं. त्या केसनंतर इट जस्ट चेंज माय पर्स्पेक्टिव्ह. की मला असं वाटलं की नाही, हिलिंग करायसाठी तुम्ही खूप मोठे हिलर नाही, तुम्ही फक्त अवेलेबल हिलर असले पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त तयार असायला पाहिजे की मला माझी मनाची तयारी पाहिजे बस. ओके, यू फॉलो द स्टेप अँड यू गेट द रिझल्ट. एवढं सोपं आहे ते, कुकबुक सारखं आहे. पुस्तक उघडा, एक स्टेप फॉलो करा आणि यू गेट द रिझल्ट. आता विजयजी, प्राणिक हिलिंग ना माझ्यासाठी पण नवीन होतं, पण हा संपूर्ण पॉडकास्ट ऐकल्यानंतर पण माझ्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आणि बऱ्यापैकी आयडिया आली की कशा गोष्टी याच्यामध्ये वर्कआउट होतात. आणि मला असं वाटतं की आपली जी ऑडियन्स आहे त्यांना पण याचा नक्कीच फायदा झाला असेल. थँक्यू सो मच आपल्या शो मध्ये आल्याबद्दल. थँक्यू. जर लोकांना काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये आपण तुमच्या लिंक्स टाकून देऊ, ज्याने लोक तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट करून त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतील. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी काय होतं, आता आम्ही रेग्युलर ट्रेनिंगमध्ये असतो, ट्रेनिंग करतो, हिलिंग करतोय, बट बरेचदा स्वतःचे जे अनुभव आहेत किंवा या हिलिंग्स आहेत एवढे डिटेल जात नाही. रुटीन चालू रेग्युलर आहे ह्या गोष्टी. पण आपण जेव्हा डिस्कस करतो बऱ्याचशा गोष्टी मी सर्व जरी असं पण झालं होतं, अरे ही गोष्ट पण घडली होती, इट वॉज गुड. म्हणजे माझ्यासाठी आपण कसं मेमरी लेनमध्ये पास्टमध्ये आपण जाऊन बघतोय स्वतःची जर्नी. म्हणजे खूप ग्रेटफुल. थँक्यू म्हणजे अपॉर्च्युनिटीसाठी आणि हा अनुभव देण्यासाठी आणि हा प्लॅटफॉर्म पण देण्यासाठी की आपण एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. आणि मी सगळ्यांना म्हणेल की थँक्यू जे लोक ऐकत आहेत. वापर करा टेक्निक्सचा. जर तुम्हाला आवडलं तर दुसऱ्यांना ट्राय करा. पहिले ट्राय करा, विश्वास नंतर करा. ओके, पहिले इस्तेमाल करे, विश्वास करा म्हणतात तसं. थँक्यू सो मच. थँक्यू.